नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑफ शोल्डर ब्लाउज कसं स्टिच करायचं ते. तर त्यासाठी मी हे सिक्वेन्सचं मटेरियल घेतलेलं आहे. बघू शकता सिक्वेन्सचं मटेरियल मी हे 2 मीटर घेतलंय. कारण की मला आता इथे प्लीट्स पण द्यायचेत, म्हणजे मी नंतर ड्रेप करणार आहे त्याला. तर ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच की कसं करायचंय. आणि इथे मी क्रेप अस्तर पण घेतलंय, बटर क्रेप. तर हे मी अर्धा मीटर घेतलंय. आणि आपल्याला अजून अस्तर पण लागेल याला, कारण की याला आपण कप्स लावणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला अस्तर जास्त लागेल. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवेल की फ्युजिंग कसं वापरतात ते. तर हे फ्युजिंग आहे. ब्लॅक कलरचं फ्युजिंग मी वापरणार आहे. हे बघा, ह्याला असे डॉट डॉट असतात एका साईडनी आणि एका साईडनी हे प्लेन असतं. तर मी याला ब्लॅक कलरचं फ्युजिंग वापरणार आहे. फ्युजिंग वापरल्यामुळे ना ब्लाउजला खूप म्हणजे असं कडकपणा येतो आणि छान म्हणजे खूप फिनिशिंगने ब्लाउज होतं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक दाखवलं होतं माझं ब्लाउज फ्युजिंग लावलेलं. तर तसंच मी आता हे पण जरा हेवी ब्लाउज आहे माझं ऑफ शोल्डरचं, त्याच्यामुळे मी याला लावणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच की कसं लावायचं ते. तर चला आता आपण आधी मेजरमेंट कसं घ्यायचं ते बघूया, कारण याचं मेजरमेंट थोडं आपल्याला वेगळं घ्यायचं आहे. म्हणजे इथे जो ऑफ शोल्डरचं जे आपलं राउंड असतो ते एक ऍड आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्णच दाखवते की मेजरमेंट्स ब्लाउजचे कसे घ्यायचे ते. चला तर मग बघूया आपण मेजरमेंट कसं घ्यायचं. हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाउजसाठी प्रॉपर मेजरमेंट कसं घ्यायचं, कारण की मेजरमेंट जर प्रॉपर नसेल तर ब्लाउज पण फिटिंगमध्ये प्रॉपर बसणार नाही. मग त्यासाठी इम्पॉर्टंट आहे की मेजरमेंट हे प्रॉपर घेतलं पाहिजे, एकदम व्यवस्थित ॲक्युरेटपणे. चला तर मग आपण सुरू करूया मेजरमेंट घ्यायला. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचंय फुल शोल्डरचं मेजरमेंट. फुल शोल्डरचं मेजरमेंट घेण्यासाठी हे बघा, असं ठेवायचं आहे टेप आपल्याला. आणि आपली जी ही शोल्डरची जी लाईन असते ना आपली, बरोबर इथून स्टार्ट करायचं आहे आणि इथे इथपर्यंत. आता हे माझं बरोबर शोल्डर तिथपर्यंत चाललेलं आहे, त्याच्यामुळे मला इझी जाईल हे घ्यायला. तर इथे माझं आलंय 14.5 इंच. आता आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचंय. 35 इंच येत आहे माझं. हे बघा, टेप एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे. हे बघा, जास्त फिट पण नाही आणि जास्त लूज पण नाही, म्हणजे असं थोडंसं बोट जाईल अशी एवढं ठेवायचं. नंतर वेस्टचं मेजरमेंट. हे फिट घ्यायचं आपल्याला एकदम. $28.50. नंतर आपल्याला फुल लेंथचं मेजरमेंट घ्यायचंय. फुल लेंथचं मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला हे जे आपलं शोल्डर असतं इथे सेंटरला, इथे टेप ठेवायचा आहे शोल्डरच्या सेंटरला. तिथून आपल्याला आपल्या लोअर चेस्ट पर्यंत एकदम असा घ्यायचा आहे टेप. हे बघू शकता तुम्ही असा. आणि इथे लोअर चेस्ट पर्यंत माप घ्यायचं आपल्याला, किती येतंय ते. माझं येतं इथे 13 इंच. लोअर चेस्ट पर्यंत जितकं माप असेल त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करायचं आपल्याला, म्हणजे ते झालं आपलं फ्रंटची लेंथ झाली ब्लाउजची. इथे माझं आलं 13 इंच. 13 इंच मध्ये मी 2 इंच ऍड केलं, तर माझी झाली फ्रंट लेंथ 15 इंच. बॅकची आपल्याला घ्यायची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असते की फ्रंटची लेंथ वेगळी असते आणि बॅकची लेंथ वेगळी असते आपली, कारण की हा आपला शेप असतो, त्याच्यामुळे आपल्याला फ्रंटची लेंथ ही जास्त लागते. इथून आपल्याला 2 इंच खाली जास्त घ्यायचं असतं. आणि बॅक पार्ट आपला हा एकदम सरळ असतो, त्याच्यामुळे बॅकची लेंथ ही एकदम कमी असते. अशी घ्यायची. इथे शोल्डरला सेंटरला आपल्याला ठेवायचं आहे टेप आणि तिथून आपल्याला खालीपर्यंत घ्यायचंय. 13 इंच आलंय माझं. नंतर आपलं नेक डीपचं मोजून घ्यायचंय. शोल्डरच्या इथे आपल्याला सेंटरलाच ठेवायचं आता पण. नेक डीप तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला किती हवा आहे त्यावरती डिपेंड आहे. आता जे मी ऑफ शोल्डरचं ब्लाउज स्टिच करणार आहे त्यासाठी मला डीप नेकच हवा आहे, तर मी 6 इंच घेणार आहे इतका. आणि बॅकला पण मी सेम तेवढाच ठेवणार आहे. तर हे आपले नॉर्मल झालेत. हे सगळे नॉर्मल ब्लाउजला आपल्याला रेग्युलर जे काही ब्लाउज असतात त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे मेजरमेंट लागतात. आणि एक असतं स्लीव्हचं. तर स्लीव्हसाठी पण असतं की इथे मेजर टेप ठेवायचं आपल्याला आपल्या शोल्डरच्या इथे, आणि इथून आपण चेक करायचं की किती आपल्याला स्लीव्ह हवी आहे. आणि जितकी हवी असेल लेंथ मध्ये त्याचा आपल्याला राऊंड पण मोजून घ्यायचा आहे अशा प्रकारे.
आता आपण ऑफ शोल्डरचा ब्लाऊज करतोय, तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, आपल्याला हा राऊंड लागणार आहे, कारण की आपला जो नेक आहे तो इथून असा असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला हे एक्स्ट्रा मेजरमेंट लागणार आहे या ब्लाऊजसाठी, जे आता आपण स्टिच करणार आहे त्याच्यासाठी. तर काय करायचं, असं ठेवायचं आपल्याला. बघा, असं जिथपर्यंत आपण नेक डिसाईड केला, आता मी 6 इंचचा नेक डिसाईड केला होता, तर माझं 6 साधारण इथे येत आहे. तर असं राऊंड घ्यायचं आहे आपल्याला. मागे पण बघू शकता तुम्ही, मागे पण असं राऊंडच आले. हे बघा, अशा प्रकारे. आणि हे एकदम टाईटच घ्यायचंय, लूज अजिबात घ्यायचं नाहीये, एकदम टाईट घ्यायचंय हे. तर माझं हे बरोबर आलंय 39 इंच. एवढंच टाईट घ्यायचंय, नाहीतर लूज कधी घेतलं ना आपण, तर आपला जो नेक असेल इथे, तर तो लूज पडायची खूप शक्यता आहे. त्याच्यामुळे हे जे मेजरमेंट आपण घेतो हे लूज अजिबात घ्यायचं नाहीये, टाईटच घ्यायचंय आपल्याला. चला तर मग आपण आता आधी ड्राफ्टिंगला सुरू करूया. मी आज अस्तरवरतीच ड्राफ्टिंग करणार आहे, पेपरवरती नाही करणार आहे. तर अस्तरवरती आधी आपण ड्राफ्टिंग करू. हे फ्युजिंग आहे माझं, बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ते डॉट डॉट जे असतात, हे डॉट डॉट, तर हे खालच्या बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे क्रेप अस्तरवरती. आता मी हे अस्तरला लावते, तुम्ही मेन फॅब्रिकला पण लावू शकतात, पण माझं हे मेन फॅब्रिकला सिक्वेन्स सगळे टिकले आहेत, त्याच्यामुळे मी नाही लावू शकत याला. त्याच्यामुळे मी हे क्रेप अस्तरला लावते. तर आता मी आधी असं क्रेप अस्तर खाली ठेवून घेतलंय. हे सेम मी मापाचं फ्युजिंग कट करून घेतलंय. डॉट डॉट वालं जे असतं ते खाली ठेवायचं आहे, तो भाग खाली ठेवायचा आहे आपल्याला. आता असं प्रेस करून घेते. एकदम गरम प्रेस पाहिजे याच्यासाठी. आणि स्टीमची असेल तर खूपच चांगलं, स्टीमची असेल तर एकदम चांगलं. स्टीमच्या प्रेसनी खूप लवकर होतं आणि बबल्स पण येत नाहीत. एकदम शांततेत लावायचं आहे, अशी फास्ट नाही फिरवायची, नाही तर मग ते बबल्स येतात, चिटकत नाही प्रॉपर. हे फ्युजिंग सध्या ऑनलाईन पण भेटायला लागलं, ऑनलाईनच मी पण हे घेतलंय. यामध्ये 2च कलर येतात, एक ब्लॅक आणि एक व्हाईट. तुम्ही तुमच्या मटेरियलच्या हिशोबाने तुम्ही यूज करू शकता. लाईट कलर असेल तर तुम्हाला व्हाईट वापरावं लागेल, आणि डार्क कलर असेल तर मग ब्लॅक. आता हे माझं मटेरियल ब्लॅक, थोडंसं डार्कमध्ये येतं, त्याच्यामुळे मी ब्लॅक कलर वापरते. आणि तुमच्याकडे जर स्टीम प्रेस नसेल ना, तर तुम्ही बाहेरून सुद्धा करून घेऊ शकता. जे असतात आपले लॉन्ड्रीवाले बाहेर, तर त्यांच्याकडे पण दिलं ना, तर ते मीटरप्रमाणे करून देतात आपल्याला. पण साध्या प्रेसवर शक्यतो नाही करायचं. मी पहिलं जे ब्लाऊज तुम्हाला दाखवलं होतं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये, मी ते साध्या प्रेसवरच केलं होतं, साध्या प्रेसवरच चिटकवलं होतं घरीच. तर त्याला असे बबल्स आलेत नंतर. एका वॉशनंतर बबल्स यायला लागतात, ते प्रॉपर चिटकत नाही त्याला अजिबात, कुठे बबल्स नाही, काय नाही, काय नाही. एकदम छान, म्हणजे हे वाटत सुद्धा नाहीये की बटर क्रेप मटेरियल आहे म्हणून. इतकं छान फिनिश झालंय ते. आता मी राहिलेलं सुद्धा सगळं चिटकवून घेते. असं प्रॉपर सरकवून घ्यायचं फॅब्रिक, आहे ना, एकदम सरळ करून घ्यायचं, नाहीतर मग चुन्या पडतील आपल्या खालच्या फॅब्रिकला. हाताने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आधी. एक वेळ ह्या बाजूनी झालं ना आपलं प्रेस करून, की मग आपण त्या बाजूनी सुद्धा एक वेळ प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे अजून छान फिनिशिंग येईल त्याला. असं सरळ बाजूने पण एक वेळ प्रेस करून घ्यायचं आहे. एकदम प्रॉपर चिटकलं आता. याच्याने ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते, खूपच छान. तुम्ही पण एक वेळ ट्राय करा. सिंपल ब्लाऊज जरी असेल ना, तरी पण करायचं, खूप छान दिसतं. हे बघा आणि हे बघा, म्हणजे मी याला लावलं नाही अजून, ह्याला लावलेलं आहे. लगेच फरक जाणवतो. हे असं एकदम असं लूज लूज वाटतं, तसं हे नाही वाटत मला हाताला. आता मी तुम्हाला हा फील नाही करू शकत आहे, पण हातालाच माझ्या हे इतकं लूज वाटते, खूप लूज वाटते, कारण हे माझं लावायचं राहिलं अजून, अर्धच लावले मी. हे असं इतकं लूज वाटतं आणि हे खूप छान वाटतंय. तर ह्याच्याने ब्लाऊजला पण आपली खूप छान फिनिशिंग येणार आहे. चला तर मी लावून घेते आता हे पूर्ण, मग आपण ड्राफ्टिंगला सुरू करूया. तर इथे मी आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते, आणि मी हे आता अस्तरवरतीच ड्राफ्टिंग करते. पण हे मेन अस्तर नाहीये बरं का, हे मी जस्ट पेपरच्या ऐवजी मी अस्तर घेतलेलं आहे. ह्याच्यावरती जरा व्यवस्थित फिनिशिंग येतं, त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे. मी आधी इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता मी शोल्डरच्या निम्मे घेणार आहे. माझं शोल्डर 14.5 आहे, तर 7.25 इंचावरती मी मार्क करून घेते. आणि 1 इंच डाऊन जायचं इथे आपल्याला. हे 1 इंच डाऊन सगळ्यांना सेम आहे, आणि शोल्डरच्या निम्मे करून इथे मार्क करायचं, हे सुद्धा सगळ्यांसाठी सेमच आहे. इथे आपल्याला ही घडीची बाजू आहे, तर इथून 2.5 इंच आपल्याला मार्क करायचं आहे. हे 2.5 इंचाचं मार्किंग सुद्धा सगळ्यांसाठी सेमच असणार आहे. आता हे आणि हे मार्क आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला आर्म होलचं मार्किंग करायचं आहे इथे. तर आर्म होलचा इथे फॉर्म्युला आहे. आता इथे आपल्याला जो आपला डीप नेकचा फॉर्म्युला असतो ना, तो यूज करायचा आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दिलेला आहे. डीप नेकचा आर्म होल फॉर्म्युला आणि पॅक नेकचा आर्म होल फॉर्म्युला हे दिलेले आहेत मी तुम्हाला. तर मी इथे डीप नेकचा आर्म होल फॉर्म्युला वापरणार आहे. चेस्ट डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. तर इथे माझं येत आहे 6.25 वरती एक लाईन येत आहे.
6.25 वरती एक लाईन. हे तुमचं तुमच्या मेजरमेंट नुसार, तुमच्या चेस्ट साईज नुसार तुमचं येणार इथे. म्हणजे 6.5 ला एक लाईन कमी, असं मी इथे मार्क करून घेतलंय. आता मी इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. ही माझी चेस्ट लाईन झाली. आता चेस्टचं मार्किंग करायचंय. तर चेस्टचं मार्किंग हे आपल्याला डायरेक्ट चेस्ट डिवाइड 4 करूनच मार्क करायचंय. हे आपलं खूप डीप नेक आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे लुजिंग ऍड करायची गरज नाहीये. तर त्याच्यामुळे मी आता माझी चेस्ट आहे 35 इंच, त्याला मी डिवाइड 4 करते. तर आलं माझं 8.25 इंच. तर 8.25 इंचावरती मी इथे मार्किंग करते. आता ह्याला लुजिंग ऍड करायचं नाहीये. 8.25 इंचावरती मार्किंग केलंय आणि पुढे मी 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे, कारण की हे आपलं स्लीवलेस आहे आणि फ्युचरमध्ये जास्त काही कमी जास्त करायची गरज पडेल, तर त्याच्यासाठी मी 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे. आणि आधी आपण आता याची लेंथ घेऊन घेऊ. तर हे मी बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करते, पण मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की जरी आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करत असलो, तरी पण आपल्याला हाईट घेताना ही फ्रंटचीच घ्यायची आहे. तर फ्रंटची माझी हाईट आहे 15 इंच, तर त्यामध्ये 1 इंच ऍड करून मी इथे मार्क करते. हे नंतर कमी होत असतं. तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलंच असेल आतापर्यंत, की नंतर ही हाईट जी आहे ती कमी होऊन जाते. हा बॅक पार्ट आहे माझा. बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करते मी. आता आपल्याला वेस्टचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचंय. तर इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय, वेस्ट डिवाइड 4 करायचंय डायरेक्टच. इथे वेस्ट आहे माझी 28 इंच डिवाइड 4, तर 7 इंच आलंय माझं. 7 इंचावरती मी इथे मार्किंग करते आता आणि पुढे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवते. आता हे दोन्ही मार्क केलेले पॉइंट आहेत ते जॉईन करून घ्यायचे, चेस्टचे आणि वेस्टचे. आता आपण आर्म होलचं मार्किंग करून घेऊ. तर आर्म होलच्या मार्किंगसाठी काय करायचं आपल्याला, की आपण जे 2.5 इंच इथे मार्किंग केलं होतं ते आणि हे 1 इंच आपण डाऊन गेलो होतो, ह्या दोघांचा आपल्याला आधी सेंटर घ्यायचा आहे. कारण की हे आपलं ऑफ शोल्डर ब्लाउज आहे, त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने करायचंय. आम्ही याचा सेंटर घेतला. आता सेंटर पासून अर्धा इंच आपल्याला बाहेर जायचंय. तर हे बाहेर जाणं सगळ्यांसाठी फिक्स आहे, म्हणजे सगळ्यांना अर्धा इंचच बाहेर जायचंय, की तुमची साईज किती पण असू द्या, तर तुम्हाला अर्धाच इंच बाहेर जायचंय. आता आता आपल्याला इथून ऑनफोल्ड पासून तर इथपर्यंत मोजून घ्यायचंय की किती अंतर येतंय. माझं येतं इथे 5.5 इंच. 5.5 इंचावरती एक लाईन येते बरोबर, हे बघा. तर सेम तितकंच इथे आपल्याला टाकून घ्यायचंय माप. 5.5 इंचावरती एक लाईन. हे प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळं येईल. तुमच्या साईजनुसार तुमचं वेगळं माप येईल. पण हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली मी. आता ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. आता सेंटर आणि इथपर्यंत आपल्याला त्याचं सेंटर घ्यायचं आहे. चेस्ट लाईन आणि ह्या सेंटर पॉइंटचा इथे आपल्याला सेंटर घ्यायचा आहे असा. आता आपलं आर्महोल असं ड्रॉ होणार. तर ते किती आपल्याला हा राऊंड जो आहे आपला इथे किती बाहेर गेला पाहिजे, तर इथे आपलं बॅकचं आहे त्याच्यामुळे आपण इथे घेणार आहोत 1 इंच. पण जर तुमची साईज 40 पेक्षा जास्त असेल, चेस्ट साईज 40 इंचापेक्षा जास्त, तर तुम्ही 1 इंचावरती एक लाईन किंवा पाव इंच एक्स्ट्रा घेऊ शकतात. पण 40च्या खालची जर तुमची साईज असेल तर तुम्हाला इथे 1 इंचच मार्क करायचंय. आता आपल्या इथे आर्महोल असं ड्रॉ होईल. अशा पद्धतीने आपण हे फ्रेंच कर्वनेच ड्रॉ करू. अशा पद्धतीने आपलं आर्महोल ड्रॉ करून झालंय. तर आता आपलं हे बॅक पार्टचं तरी आपल्याला सध्या तरी एवढंच करायचंय. आता आपण आधी फ्रंट पार्टचं करू, नंतर आपल्याला इथे जे आपल्याला ऑफ शोल्डरची जी लाईन द्यायची इथे क्रॉसवाली, तर ती आपण नंतर देऊ. आता आपण आधी फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊ. हे कापायचं नाहीये आपल्याला, सध्या कट करायचं नाहीये. हे आपण ऍज इट इज नुसतं मी सरकवून घेते इकडे आणि इथेच पुढे मी फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करते. आपण आधी याचं एक मेजरमेंट राहिलंय ते घेऊन घेऊ आधी. इथे मला घ्यायचं राहिलंय नेक डीपचं मार्किंग करायचं राहिलंय. तर नेक डीपचं मार्किंग कुठून करायचंय, तर आपण हे 2.5 इंचाचं मार्किंग आणि हे 1 इंच डाऊन गेलेलं ह्याचा जो आपण सेंटर घेतला होता तिथून आपल्याला नेक डीपचं मार्किंग करायचंय. तर मी नेक डीप याचं ठरवलंय की मी 6 इंच घेणार आहे.
हे जे सेंटर आहे ना, तर ह्याच्यापासून 1 इंच खाली तुम्ही जाऊ शकता. 1 इंचापासून किती पण तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही जाऊ शकता. पण ह्याच्यावरती माप नाही जाऊ द्यायचंय. जेव्हा आपण डीप नेक ऑफ शोल्डरचं ब्लाउज स्टिच करत असतो तेव्हा, हा जो सेंटर आहे याच्यापेक्षा वरती डीप नेक कधीच घ्यायचा नाही. ह्याच्यापेक्षा तुम्ही 1 इंच सोडून द्यायचं आणि त्याच्या खाली तुम्ही कुठपर्यंत पण तुम्ही नेक डीप घेऊ शकतात. हे लक्षात ठेवायचं. मी इथे 6 इंच वरती घेते. 6 इंच घेतलाय मी नेक डीप. हा माझा नेक डीप आहे. आता फ्रंट पार्टचं करू आपण ड्राफ्टिंग. इथे पण आपल्याला आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचंय. 14.5 आहे तर 7.25 वरती मी मार्क करते. 1 इंच डाऊन जायचं आपल्याला. 2.5 इंच इथे नेक विड्थ. दोन्ही मार्क क्रॉस लाईनने जॉईन करून घेते. आता आपल्याला आर्म होलचं मार्किंग करायचंय. तर आर्म होलचं मार्किंग आपलं सेम जितकं फ्रंटला आलं होतं तितकंच बॅकला जितकं आलं होतं तितकंच येणार आहे इथे पण. जितकं आपण बॅक पार्टला आर्म होल घेतलेलं आहे तितकंच येणार आहे, कारण की आपला बॅक पार्ट पण हा डीप नेकच आहे. आपला फ्रंट पार्ट पण डीप नेक आहे. त्याच्यामुळे आपण तोच फॉर्म्युला यूज करणार आहे. चेस्ट डिवाइड 6 प्लस 0.50 इंच. तर इथे माझं येतं 6.5 इंचाला एक लाईन कमी. 6.25 वरती एक लाईन. नंतर मी चेस्ट लाईन ड्रॉ करून घेते इथे. ही माझी चेस्ट लाईन झाली. आपण आता इथे फ्रंटमध्ये सुद्धा आपण लुजिंग ऍड करणार नाही आहोत. लुजिंग ऍड करायची नाहीये. आपल्याला ऍज इट इज जितकं आपलं चेस्ट आहे त्याला डिवाइड 4 करून आपल्याला इथे मार्क करायचं आहे. कारण की जर आपण लुजिंग ऍड केलं ना तर आपला जो ब्लाऊज आहे तो इथून असा लूज होईल, आपल्याला गळ्यामध्ये खूप लूज होईल. त्याच्यामुळे इथे आपल्याला लुजिंग अजिबात ऍड करायची नाहीये. 8.25 येत आहे माझं. 8.25 इंचावरती मार्किंग करते. 2 इंच मार्जिन ठेवते याला पण, फ्रंट पार्टला पण. आता आपण आर्म होलचं मार्किंग करून घेऊ. तर सेम प्रोसेस फॉलो करायची आपल्याला. आधी आपण 2.5 इंच आणि 1 इंच ह्याचा मिडल घेऊ. मिडल पासून अर्धा इंच बाहेर जायचंय. जितकं अंतर येतंय तितकंच खाली घ्यायचंय चेस्ट लाईन वरती. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता आपल्याला इथे क्रॉस मार्क करायचंय. तर हे क्रॉस मार्क किती येईल? तर आपण बॅकला आपण 1 इंच घेतलंय, तर इथे आपल्याला 1/2 इंचावरती मार्क करायचंय. क्रॉस मार्क हे 1/2 इंचावरती येईल. फ्रेंच कर्वनी मी शेप देते याला. हे राहिलेत माझे मार्किंग. आधी याचा मिडल घेऊ. नंतर ह्या दोघांचा पण मिडल घ्यायचा आहे. आणि हे 1/2 इंच असा मी आर्महोलचा शेप ड्रॉ केलाय आता इथे. आता आपल्याला इथे आता शोल्डरच्या सेंटर पासून नेकचं मार्किंग करायचंय. हे जे आपण शोल्डरचा जो सेंटर घेतला होता हा पहिलावाला, तिथून आपल्याला आता नेक डीपचं मार्किंग करायचंय. नंतर शोल्डर टू अपेक्सचं मार्किंग करायचंय आणि फुल हाईटचं आपल्याला मार्किंग करायचंय. तर मी फ्रंट नेक पण मी 6 इंचच घेतला होता. 6 इंचावरती मार्किंग करते मी. आणि शोल्डर टू अपेक्स माझं आहे 10 इंच. तर मी त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून मार्क करते. साईज कोणती पण असेल तुमची तर तुम्हाला इथे अर्धा इंच ऍड करणं कंपल्सरी आहे, कारण की आपण वरती जे स्टिच करतो इथे तर ते आपलं स्टिचिंग मध्ये जातं अर्धा इंच. त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच प्लस करणं कंपल्सरी आहे. आणि नंतर फुल लेंथ माझी आहे 15 इंच, तर मी 16 इंचावरती मार्किंग करते. आता आपण हे सगळे लाईन ड्रॉ करून घेऊ मार्क केलेले आहेत ते. ही शोल्डर टू अपेक्सचं मार्किंग आहे. नंतर हे फुल हाईटचं मार्किंग केलंय मी. आपल्याला ही खालची प्रोसेस जी आहे ना ती सगळी प्रिन्सेस कटला आपण जसं करतो सेम तशीच फॉलो करायची आहे. फक्त आपण इथे प्रिन्सेस कट नाही देणार आहोत, कारण की आपला इथून असं आपलं शोल्डर जाणार आहे इकडे. त्याच्यामुळे आपण प्रिन्सेस कट नाही देऊ शकत. असा पट्टा होईल आपला. ते पुढे ड्रॉइंग केल्यावर तुमच्या लक्षात येईलच. आता आपण वेस्टचं मार्किंग करायचंय. आधी आपण अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करून घेऊ. अपेक्स टू अपेक्स माझा आहे 7 इंच.
तर 7ला डिवाइड 2 करून मी इथे मार्किंग करते 3.5 इंचावरती. त्याच्यातून अर्धा इंच कमी करून मी खाली इथे मार्किंग करते. अर्धा इंच कमी करून 3 इंचावरती मी इथे खाली मार्किंग करते. सॉरी, इथे आता इथे माझा हा जो डाट आहे, माझ्या साईजनुसार हा येतो 2.5 इंचाचा. तुम्ही तुमच्या साईजनुसार तुमचा डाट घ्या. मी तिथे वरती चार्ट दिलाच आहे तुम्हाला. त्यानुसार तुमचा डाट किती येतोय ते तुम्ही बघा. इथे माझा येतोय 2.5 इंचाचा डाट. मी इथे मार्क केलंय आणि ते मी एपेक्स पॉइंट वरती जॉईन करून घेते आता. आता आपल्याला मार्किंग करायचंय वेस्टचं. तर माझी वेस्ट आहे 28 इंच. त्याला डिवाइड मी 4 करते. तर माझं आलं 7 इंच. 7 मध्ये मला हे जे मी 2.5 इंच घेतलेलं आहे, हे पण मला प्लस करावं लागेल कारण इथून मला मार्क करायचंय पूर्ण. 9.5 इंचावरती मला मार्क करावं लागेल इथे. 9.5 इंचावरती मार्क केलंय आणि त्याच्या पुढे 2 इंच जे आपलं मार्जिन आहे. आता हे दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे आपल्याला. आता आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं इथे. तर आर्महोलचं मार्किंग कधी लक्षात ठेवायचं की जितका आपण डाट इथे दिलेला आहे ना, वेस्ट डाट, त्याच्या निम्मे करून आपला डाट इथे येतो. तर इथे माझं 2.5 इंच होतं, तर 2.5 इंचाच्या निम्मे माझं येईल इथे 1.25 इंच. तर 1.25 इंचाचा इथे आपल्याला डाट द्यायचा आहे, आर्महोल डाट, जो की आपला असतो असा डाट. तर आता मी 1.25 इंचावरती इथे ह्या लाईनवरती मार्क करायचं आपल्याला. इथे मी मेजर टेप ठेवते, थोडं जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. आता 1.25 इंच मी इथे ठेवलंय, हे बघा. हे बघा इथे 1.25 इंचावरती ह्या लाईनवरती मी इथे 1.25 इंचचं ठेवलेलं आहे. आता मी ते सरकवते इकडे. जिथे ह्या लाईन गोल आर्महोलच्या लाईनवरती येईल तिथे मी मार्क करते. आपण नेहमी काय करतो, परत 1.25 इंचाच्या निम्मे घेऊन वरती पण मार्क करतो. पण आता आपलं हे ऑफ शोल्डर ब्लाउज आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथूनच आपला आर्महोल रेडी झालाय. त्याच्यामुळे ते जे आपण प्रोसेस फॉलो करतो नेहमी ते नाही करायचंय. आता डायरेक्ट हा जो पॉईंट आहे, हा डायरेक्ट एपेक्स पॉईंट वरती आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. आता आपल्याला ह्याच्या खाली अर्धा इंच इथे आपल्याला चेक करायचंय 1.25 इंचावरती. इथे आलंय 1.25 इंच. 1.25 इंचाचा डाट आहे आपला. आता एपेक्स पॉईंट पासून ही लाईन थोडीशी बाहेर काढायची कारण की आपला नवीन आर्महोल इथे रेडी होईल. अशा प्रकारे. आता काय करायचं, आपण आता ही पिंक कलरची जी लाईन आहे आपण आता ही मोजून घेऊ आणि तितकीच लाईन सेम आपल्याला इथे पण करायची आहे. 5.5 ला एक लाईन कमी, तितकंच सेम मी इथे पण मार्क करते. 5.5 ला एक लाईन कमी, तिथे मी मार्क केलं. आता आपल्याला अशी लाईन ड्रॉ करायची, पण ती कशी येईल, ह्या लाईनच्या बरोबर आली पाहिजे ती. म्हणजे अशी स्ट्रेट नाही घ्यायची आपल्याला, अशी स्ट्रेट नाही घ्यायची आहे, अशी घ्यायची आहे. ग्रीड स्केलनी मी बरोबर मेजर करते त्याला. खालची लाईन बरोबर मी याच्यावरती ठेवली आहे. इथे अर्धा इंच खाली जायचंय. ऍक्च्युली आपण आधी वेस्ट डाट कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे होता, पण ठीक आहे. आता माझं हे झालं आर्महोल डाट. आता मी वेस्ट डाट करते. पण मला माहिती की इथे माझं अर्धा इंच येईल म्हणून येत असतं इथे माझं नेहमीप्रमाणे, त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंचावरतीच मार्क केलंय. आता खालची जी प्रोसेस आहे ना, ही कम्प्लीट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचा मार्क इथे किती येणार आहे, ते मी सांगतेच तुम्हाला पुढे. आता नवीन आर्महोल ड्रॉ करून घेते मी. नवीन आर्महोल ड्रॉ करून झालंय. आता आपण हा वेस्ट डाट कम्प्लीट करून घेऊ. ऍक्च्युली तो आधीच करायचा होता, तो राहिला करायचा. तर वेस्ट डाट साठी काय करायचं, आधी आपल्याला ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. 6 इंच आहे, 3 इंचावरती मार्क करते. नंतर ह्याचा आणि ह्याचा पण सेंटर घ्यायचा आहे आपल्याला. असं तुमच्या जास्त लवकर लक्षात येईल. आधी हा सेंटर घेतला, नंतर ह्याचा आणि ह्याचा सेंटर घ्यायचा आहे. आता याचा आणि याचा सेंटर घ्यायचा आहे.
आता आपल्याला इथून इथे जायचंय अर्धा इंच बाहेर. इथून आपल्याला पाव इंच बाहेर जायचंय. आणि आता आपण इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. हा पॉइंट इथे जॉईन करून घेऊ आणि हे इथे. आता आपण थोडासा शेप देऊ याला. असा शेप दिलाय मी थोडासा राऊंड. तर आता आपल्याला ह्या दोन्ही लाईन रिचेक करायच्या आहे. आपण आधी ही लाईन चेक करून घेऊ इकडची. 5.5 इंचावरती आली आहे. तर आता ही सेम लाईन आपल्याला 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचंय. तर इथे किती अंतर राहिलं आपल्याला ते मोजायचं, ते बघायचंय. 5.5 इंच, हे 5.5 होतं तितकंच ही पण मी लाईन मोजून घेतली अशी. आता हे अंतर मोजायचंय किती आलंय. हे माझं बरोबर अर्धा इंच आलंय. अर्धा इंच. आता ते अर्धा इंच आपल्याला काय करायचं, इथे पण मार्क करायचं असतं वरती. मी तुम्हाला सांगितलं होतं मला माहिती की माझं 2.5 इंचाचा डार्ट आहे, तर माझं बरोबर अर्धा इंच राहतं. त्याच्यामुळे मी आधीच इथे घेऊन घेतलं. पण आधी तुम्ही हे करा, वेस्ट डार्टचं कम्प्लीट करा. त्याच्यानंतर इथे जितकं अंतर आलं असेल ना, राहिलं असेल शिल्लक, तितकंच वरती घ्यायचं आणि मग नंतर आर्महोल डार्टचं मार्किंग करायचं. आता हे अर्धा इंच इथे आलंय, तितकंच मी सेम इथे पण मार्क करते. आणि अर्धा इंचच्या डबल इथे फिटिंग लाईन वरती आपल्याला मार्क करायचंय. अर्धा इंचाच्या डबल येतं माझं 1 इंच. तर ही अशी क्रॉस लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. आणि हे जे आपण इथे मार्क केलंय, हे इथून इथपर्यंत आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपलं हे वेस्ट डार्ट आणि आर्महोल डार्ट रेडी झालाय. आता आपल्याला इथे हे क्रॉस मार्क करायचंय ऑफ शोल्डरचं. त्यासाठी काय करायचं, ही जी आपली लाईन आहे आर्महोलची, तिथे आपल्याला 2 इंच खाली जायचंय. 2 इंच खाली मी असं मार्किंग करून घेतलंय. आता हे मार्किंग आणि हे आपलं जो नेक डीप आहे, इथे आपल्याला अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे आणि लाईन अशी पूर्ण बाहेर जाऊ द्यायची आहे. अशा पद्धतीने अशी बाहेर जाऊ द्यायची लाईन पूर्ण. आता हा जो बेल्ट असणार आहे आपला खांद्यावरती ऑफ शोल्डरचा, तर तो आपल्याला किती घ्यायचा आहे, तर तो आपल्यावर आहे. तुम्हाला किती कमी हवा आहे का जास्त हवा आहे, 2 इंच, 1.5 इंच का 3 इंच, 2.5 इंच, ते तुमच्यावर डिपेंड आहे किती तुम्हाला घ्यायचंय ते. मला इथे घ्यायचा हा बेल्ट, माझं आहे की मला 2.5 इंचाचा बेल्ट घ्यायचा आहे. तर मी 2.5 इंच आणि अर्धा इंच जे माझं शिलाईमध्ये जाईल त्याचं 1 इंच, तर मी असं 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथून. पण आता हे मला आधी करता येणार नाही. आधी आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला हे मायनस करून घ्यावं लागणार आहे आर्महोल डार्ट. त्याच्यानंतरच आपण ही प्रोसेस फॉलो करू शकू. त्याच्यासाठी आपण आधी काय करू, आता नाही तर बॅक पार्टचं करून घेऊ. बॅक पार्टला पण सेम करायचंय. आपण बॅक पार्टला पण इथे 2 इंच खाली मार्क करून एक लाईन ड्रॉ करून घेऊ आधी. आता आता आपल्याला पुढचं नंतरच करता येईल. तर आधी काय करू, आपण आता कटिंग करून घेऊ फ्रंट पार्ट. हे खालचे डाट जे आहे ते आपण आधी कट करू. इथे आपल्याला हा जो बेल्ट आहे शोल्डरवरती, हा 3.5 इंचाचा घ्यायचा आहे. 3.5 इंचावरती आपण मार्क करून घेऊ आधी. सॉरी, 2.5 इंचाचा घ्यायचा आणि 1 इंच मी ऍड केलंय. 3.5 इंच आलंय माझं. 3.5 इंचावरती मार्क केलंय आणि इथे अशी क्रॉस लाईन ड्रॉ करते मी. 2 ठिकाणी मार्क करते म्हणजे माझी लाईन ही प्रॉपर येईल. इथून आपल्याला जॉईन करायची आहे. आता आता ही आपल्याला लाईन कुठपर्यंत घ्यायची, तर मी जे तुम्हाला राऊंडचं जे मेजरमेंट सांगितलं होतं की ते घ्यायचंय, मी जे तुम्हाला ऑफ शोल्डरसाठी राऊंडचं मेजरमेंट घ्यायला सांगितलं होतं,
असं राऊंडचं जे आपण मेजरमेंट घेतलं होतं, तर ते माझं आलं होतं किती 39 इंच. तर तुमचं जितकं आलं असेल त्यामधून तुम्हाला 1 इंच मायनस करायचंय, म्हणजे माझं राहिलं 38 इंच. 38 इंच आलं. आता 38 इंचाला आपल्याला डायरेक्ट डिव्हाइड 4 करायचंय, कारण की हा आपला बॅक पार्ट आहे. बॅकचे 2 पार्ट आणि फ्रंटचे 2 पार्ट, तसं आपल्याला डिव्हाइड 4 करायचंय डायरेक्ट. तर 38 इंच माझं आलंय राऊंडचं मेजरमेंट 39, त्यामधून 1 इंच मी वजा केलं, तर माझं आलं 38 इंच. 38 डिव्हाइड मी 4 केलं, तर माझं आलं 9.5 इंच. तर इथून आता आपल्याला 9.5 इंचावरती मार्किंग करायचंय. 9.5 इंचावरती आपल्याला कसं मार्किंग करायचं, तर अर्धा इंच आपल्याला अर्धा इंच आतमधून आपल्याला मार्किंग करायचंय. हे शिलाई मार्जिन आहे आपलं. 9.5 इंचावरती मार्किंग करायचं आता. बरोबर 9.5 इंचावरती आलंय, बघू शकता तुम्ही. बघा, हे इथे 9.5 इंच. 9.5 इंचावरती मार्किंग केलंय आणि वरती आपल्याला इथे शिलाईचं ठेवायचंय. तर इथे शिलाई मार्जिन आपण किती ठेवणार, तर आपले हे दोन्ही शोल्डर इथे जॉईंट होतील. बॅकचं आणि फ्रंटचं दोन्ही इथे आपले जॉईंट होतील. तर इथे शिलाई मार्जिन मी ठेवणार आहे 1.5 इंच. म्हणजे जर आपल्याला जर जास्त फिट वाटलं तर आपण कमी करू शकतो. त्यासाठी मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे. आता इथून आपल्याला अशी इकडे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर ती स्ट्रेट लाईन कशी ड्रॉ करायची, स्केल आहे ना आपली, अशी ठेवायची आहे. हे बघा, प्रॉपर मी याच्यावरती ठेवली आहे. ही जी आपली बाजू आहे ना, या लाईन वरती ठेवायची, म्हणजे एकदम स्ट्रेट लाईन येईल अशी इकडे. ही बाजू इथे बघा, या लाईन वरती, आणि इथे ड्रॉ करायची लाईन. आणि सेम ही लाईन पण आपल्याला तशीच ड्रॉ करायची आहे मार्जिनची. जे आपण 1.5 इंच मार्जिन ठेवलंय, ती पण आपल्याला अशी हे करायची. आता आपला बॅक पार्ट हा रेडी झालाय, फक्त खालचं आपल्याला मायनस करायचं बाकी आहे. ते आपलं फ्रंटचं पार्ट रेडी झाल्यानंतर होईल. आता आपलं कट कुठून होईल, तर इथून होईल. इथे आपल्याला स्टिचिंगचं कुठेच ऍड करायची गरज नाहीये. फक्त आपल्याला स्टिचिंगचं इथे ऍड करावं लागणार आहे, कारण की इथे मी हुक लुक लावणार आहे. हुक लुक माझे ह्या ब्लाउजला हुक लुक शक्यतो बॅक साईडलाच असतात, कारण फ्रंटला चांगले दिसत नाही. तर आपलं कट आता ही लाईन होईल. हे तर आपलं मार्जिन आहे, ही लाईन. आणि इथून आपलं हे असं कट होईल. ही जे मी पिंक कलरच्या चॉकने करते, हे आपलं कट होईल. इथून आपलं आर्महोल कट होईल. आलं लक्षात? तर असं आहे. आता आपण फ्रंटचं करूया. वेस्ट डाट कट करून घेतलाय मी. आता आपल्याला ही लाईन आहे, या लाईन वरती ठेवायची आहे. मायनस करायचंय थोडक्यात. आपण नेहमी ही लाईन याच्यावरती ठेवतो, पण ह्या ब्लाउज मध्ये आपल्याला खालची लाईन वरच्या बाजूला ठेवायची आहे. असं डाट मायनस करून घ्यायचंय. वरती जसं क्रॉस जात असेल तसं जाऊ द्यायचंय क्रॉस. असं ठेवून घ्यायचंय बरोबर. डाट मायनस करून घ्यायचा आहे हा. आता प्रेस करून घ्यायची इथे, म्हणजे आपला हा डाट मायनस होऊन जाईल. आर्महोल डाट. आता आपण प्रेस करून घेतलं इथे. आर्महोल डाट आपला मायनस झालेला आहे. आता आपल्याला 3.5 इंचावरती आधी इथे मार्किंग करून घ्यायचंय. सेम आपण बॅकला जसं केलं, सेम त्याच प्रोसेसने इथे पण करायचंय आपल्याला. आता आपल्याला अर्धा इंच खाली इथे मार्किंग करून घ्यायचंय. थोडंसं डॅशची लाईन मी ड्रॉ करून घेते. आता आपल्याला 9.5 इंचावरती मार्किंग करायचंय. बॅक पार्टला जसं केलं होतं सेम तसंच. साडे 9 इंचावरती मार्किंग करते मी. इथे ते 9.5 इंच बरोबर. आता इथे आपल्याला अशी लाईन ड्रॉ करायची आहे. आणि 1.5 इंच बाहेर आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचंय. इथे तुम्हाला हवं तर तुम्ही 1 इंच सुद्धा ठेवू शकतात. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं, म्हणजे
लूज करायची गरज पडेल असं वाटत असेल तर तुम्ही 1 इंच सुद्धा ठेवू शकता. आता आपलं हे फ्रंटचं पण रेडी झालंय. आता आपलं कट इथून होणार असं. हे तर आपलं एक्स्ट्रा मार्जिन आहे आणि हे आर्महोलचं मार्किंग इथे हे असं. आता आपण इथून असं कट करून घेणार आहेत. आपलं आता याच्यामध्ये तर कुठेच एक्स्ट्रा म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची गरज नाहीये. फक्त आपल्याला इथे 1 डाट आपण घेणार आहे या ब्लाउजला. तर 1 डाटला आपण जेव्हा आपल्या मेन अस्तरवरती जेव्हा आपण कट करू ना, तर इथे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचंय. इथे मी क्रॉस करते. बाकी कुठेच आपल्याला करायची गरज नाहीये. आपलं सगळ्या ठिकाणी आपण ऑलरेडी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलंच आहे. फक्त आपल्याला इथे अर्धा इंच असं बाहेर आपल्याला ठेवावं लागणार आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल माझा, कारण ब्लाउज जरा डिझायनर ब्लाउज आहे हे, त्याच्यामुळे. पण तुम्ही पण शिवून बघा एक वेळ. खूप छान आहे आणि सध्या ट्रेंडिंगला आहे, त्याच्यामुळे. तुम्ही ह्याच पद्धतीने तुमच्या लहान मुलींचं सुद्धा स्टिच करू शकता. तुम्ही जर असे ब्लाउज घालत नसाल तर तुम्ही क्लायंटचे पण असे शिवून देऊ शकतात आणि ह्याची शिलाई पण तुम्ही जास्त घेऊ शकतात, कारण हे ब्लाउज डिझायनर ब्लाउज आहे. अशा पद्धतीने फ्रंट पार्ट रेडी झालाय आपला. असं इथे आपला हा डाट स्टिच होऊन जाईल असं, आणि हा मायनस होईल इथे. आता आपण बॅक पार्टचं पण कटिंग करून घेऊ. हा आपला बॅक पार्ट आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला फक्त थोडंसं एक लाईन एवढंच खाली जायचंय वरती, आणि तिथून आपल्याला हा फ्रंटचा पार्ट ठेवायचा आहे असा, आणि जशी क्रॉस लाईन जाते तशी ड्रॉ करून घ्यायची आहे, वरच्या पार्टची पण आणि खालच्या पार्टची पण, आणि इथे पण खाली जशी क्रॉस लाईन जाते तशी मार्क करून घ्यायची. आता ही आपल्याला ह्या आर्महोल वरती आपल्याला जॉईन करायची ही लाईन. अशा पद्धतीने आपलं असेल आता आर्महोल. आणि आता आपण हे मोजून घेऊ किती आहे. तर 1 इंचाला 1 लाईन कमी आहे. आपण ब्लाउजची हाईट बघून घेऊ किती येते. तर माझं होतं 3.5, सॉरी माझी बॅगची हाईट होती 13.5 इंच. मला हे 14.5 आलं पाहिजे होतं, किंवा मी 13 इंच सुद्धा घेऊ शकते, 13 किंवा 13.5. तर मी 13 इंचच घेते, आणि मग मला शिलाई मार्जिन वगैरे धरून मला 14 इंच यायला पाहिजे होतं. तर माझं बरोबर 14च्या वरच येत आहे, बघू शकता. तर मी आता हे जितकं माझं मार्क आहे किती, 1 इंचाला 1 लाईन कमी आहे, तर मी इथे पूर्ण 1 इंच घेऊन घेते आणि अशी एक लाईन ड्रॉ करून घेते इथे. इथे थोडासा शेप द्यायचा असा. आता मी परत एक वेळ हाईट चेक करते बॅगची. मला 13 किंवा 13.5 इंच चालणार होती. माझं बरोबर 14.5, 14.25, 14.5 येत आहे. म्हणजे बॅगची हाईट माझी एकदम प्रॉपर आलेली आहे. आता आपण कट करून घेऊ बॅक पार्ट पण. बॅक पार्ट पण रेडी आता आपला कट करून. अशा पद्धतीने असं ब्लाउज येईल आपलं ऑफ शोल्डर. हे दोन्ही आपल्या शोल्डर वरती असे जॉईंट होतील अशा प्रकारे. आणि इथे मी व्ही शेप दिलाय, तर इथे तुम्हाला जो हवा तो देऊ शकता. तुम्ही पान शेप पण देऊ शकतात, म्हणजे थोडासा असं किंचित राऊंड करून. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसा शेप आवडतो ते. मी व्ही शेप दिलेला आहे. आता मी हे सगळे जे पार्ट जे मी कट केले, म्हणजे फ्रंटचं आणि बॅकचं, तर हे मी आता मेन अस्तरवरती कट करून घेते. मेन अस्तरवरती कट करून मग तुम्हाला दाखवते. मेन अस्तर आणि जे मी ज्या कापडाला फ्युजिंग केलंय त्या कापडावरती पण कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते मग. आणि फक्त इथे आपल्याला फ्रंट पार्टला मी तुम्हाला दाखवलं की जिथे आपलं स्टिचिंग येणार, इथे डार्कच्या इथे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचंय. इथे वेस्ट डार्ट जो आहे आपला, तिथे आपल्याला फक्त एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचंय. आणि बॅक पार्टला आपल्याला इथे हुक आयची पट्टी येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच इथे जास्त घ्यायचंय. बाकी सगळं ऍज इट इज आपल्याला कट करायचंय. बाकी सगळीकडे आपण मार्जिन ऑलरेडी ठेवलेली आहे. आता मी कट करून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर इथे मी अस्तर कट करून घेतलंय. हे बघा, मी तुम्हाला बोलली होती इथे आपल्याला मार्जिन ठेवायचंय. तर आपली मेन मार्किंग माझं हे होतं. मी अर्धा इंच मार्जिन ठेवून मग कट केलेलं आहे.
आणि हे आपलं याच्यावरती येईल, घडीवरतीच येणार आहे. फ्रंट पार्टला आपला जॉईंट नाहीये, बॅक पार्टला जॉईंट येणार आहे. हे फ्रंट पार्टचं झालं आणि हे बॅक पार्टचं अस्तर कटिंग करून झालंय हे. आणि इथे मी मार्जिन ठेवलंय, हे बघा, हुक आणि लूपची पट्टी जी आपली येणार आहे त्याच्यासाठी मी हे अर्धा इंच मार्जिन ठेवलंय. आणि जे मी क्रेप फॅब्रिकला, बटर क्रेपला जे मी लावून घेतलं फ्युजिंग, ते पण मी कट करून घेतले. सेम याच मापाचं मी हे कट करून घेतलंय. आणि ते मी, हे जे माझं मेन फॅब्रिक आहे सिक्वेन्सचं, त्याच्यावरती मी ठेवून, जसं आपण अस्तर जॉईन करायसाठी आपण कशा पिना लावून घेतो आधी, तशा मी याला पिना लावून घेतलाय. थोडं थोडं मार्जिन ठेवलंय मी जास्त. आता मी इथे सगळीकडे 5 नंबरची टिप देऊन देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग हे जे अस्तर आहे ते मी पलटी करणार आहे, ह्याला नेकला हे पलटी करणार आहे अस्तर. तर हे सेम माझे बॅक पार्ट दोन्ही रेडी आहे, एक ह्या बाजूचं एक त्या बाजूचं. आणि फ्रंट पार्टला सुद्धा मी तसंच लावून घेतलंय. हे माझं फ्रंट पार्ट आहे. हा फ्रंट पार्ट पण मी कट करून घेतलाय. इथे पण मी मार्जिन ठेवून कट करून घेतलंय मेन फॅब्रिक. आणि हे प्रॉपर ज्या मापाचं आहे त्याच मापाचं मी हे कट केलंय आपलं क्रेप अस्तर. आणि जे सिक्वेन्सचं आहे ते थोडं जास्त ठेवलंय. आता मी त्याला 5 नंबरची टिप देते सगळ्यांना, आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते कट करून घेऊ आपण. कटिंग सगळं रेडी आता आपलं. आता इथे मी 5 नंबरची टिप मारून घेते पूर्ण याला, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे. हे फॅब्रिक सरळ आहे माझं, हे उलट आहे, त्याच्यावरती मी हे ठेवलंय बटर क्रेप. अशा पद्धतीने हे सरळ, हे बटर क्रेप सरळ, आणि हे असं. आता मी 5 नंबरची शिलाई देऊन देते पूर्ण बाजूला. असं व्यवस्थित हाताने पसरवून घ्यायचंय, नाहीतर मग चुन्या पडतील. कारण दोन्ही फॅब्रिक आपले, म्हणजे हे तर नाही पण हे जे टिकल्यांचं फॅब्रिक आहे ते थोडंसं लूज आहे, जॉर्जेट फॅब्रिक आहे ते. अशा पद्धतीने मी जोडून घेतलंय सगळं. असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आपल्याला. कुठे जर वाटत असेल तर काढून आपण परत हे करून घेऊ. इथे तर नाही वाटत आहे. इथे एक वेळ मी प्रेस फिरवून घेईल, म्हणजे मग इथे मला थोडंसं वाटतंय, डाऊट येतोय की इथे बरोबर नाही बसलंय. सेम दुसरे पण करून घ्यायचे तसेच. आता हे फॅब्रिक खूप मोठं आहे आपलं, तर आपण काय करू, आधी सेंटरला एक स्टिच करून घेऊ, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. दोन्ही पार्ट खूप मोठे आहेत हे, म्हणजे फ्रंट पार्ट, त्यामुळे मध्ये एक स्टिच करून घेतलंय. 5 नंबरची शिलाई आपण नंतर काढून घेऊ. आता याचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेऊ आपण. आता आपण फ्रंट पार्ट कम्प्लीट करून घेऊ आधी. माझं एक राऊंड गेला, आधी एक मार्क करायचं, मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही आधीच करून घ्याल. इथे आपल्याला, आपला हा डीप व्ही नेक आहे, तर काय होतं ना, जास्त डीप असल्यामुळे इथे नेक आपला लूज पडायची खूप शक्यता असते. तर मग काय करायचं, त्याच्यासाठी आपण आधीच इथे अर्धा इंच क्रॉस मार्क करून घेऊ. मी दाखवते तुम्हाला. क्रॉस मार्क करून स्टिच करून घेऊ आपण तिथे, म्हणजे आपलं नेक जास्त लूज होणार नाही. इथे बघा, मी अर्धा इंचावरती मार्क केलंय. अर्धा इंचावरती मार्क केलंय. आता मी इथून असं स्टिच करून घेईल. इथं इतके मी स्टिच करून घेते. हे खरं तर मी आधीच करायला पाहिजे होतं अस्तरवरती, म्हणजे मला आता मेन फॅब्रिक वरती करायची गरज पडली नसती. आता मला सेम मेन फॅब्रिक वरती पण करावं लागणार आहे. पण मी इथे वरती ड्रेपिंग करणार आहे, त्याच्यामुळे डिझाईनच येणार आहे माझी या पार्ट वरती, तर त्याच्यामुळे माझं काही दिसणार नाहीये. पण तुम्ही करताना आधीच लक्षात ठेवाल की आधीच अर्धा अर्धा इंच असं मार्क करून असं स्टिच करून घ्यायचं आपल्याला.
असं थोडंसं. याने काय होईल ना, आपला नेक जो आहे तो लूज होणार नाही इथून, कारण आपला जास्त डीप नेक आहे, त्याच्यामुळे ही प्रोसेस फॉलो करायची आहे. चेक करून घेते मी दोन्ही बरोबर आहेत का नाही, नाहीतर कमी जास्त होऊन जाईल. इथपर्यंत घ्यायचंय स्टिच. तर आता काय करते मी, आधी हे दोघांना इथे स्टिच करून घेते, नंतर आपण वेस्ट डार्ट जोडून घेऊ. नॉर्मल शिलाई करायची आता. आता आपण जिथे मार्क केलंय तिथे आपण स्टिच करून घेऊ. अशा पद्धतीने येईल ते. एवढं दिसणार पण नाहीये, पण असंही माझं वरती इथे ड्रेपिंग येणार आहे. इथे मी जुन्या चुन्यांचे कापड लावणार आहे, त्याच्यामुळे माझं दिसणार नाही. पण तुम्हाला जर ड्रेपिंग वगैरे करायचं नसेल तर ही प्रोसेस तुम्ही आधीच अस्तरला करून घ्या, म्हणजे नंतर असा प्रॉब्लेम येणार नाही. सेम अस्तरला पण तसंच करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला हे जे टक्स आपण दिलेले आहेत खालचे डार्ट जे दिलेत, आता हे जोडून घ्यायचे आपल्याला अर्धा इंचावरती. दोन्ही डार्ट जोडून घ्यायचे. आधी अस्तरचे जोडून घेऊ आणि मग नंतर मेन फॅब्रिकचे. इथे टोक नाही द्यायचंय वरती. आता मी सुरू करते इथे डार्ट द्यायला. इथे जे आहे ना, इथे 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 कधी पण असं असं टोक नाही द्यायचंय डायरेक्ट, कधी पण, नाहीतर मग ते टोक दिसतं. कधी पण असं थोडंसं वरती निमुळतं घ्यायचं, असं गोल आकारमध्ये आपल्याला शिलाईला एंड करायचंय. आणि नंतर इथे आपल्याला छोटासा एक कट द्यायचा आहे. याने काय होतं ना, की कट दिसत नाही. हे बघा, म्हणजे असं टोक नाही दिसत, असा गोल आकारच येतो व्यवस्थित, टोक नाही दिसत. आता सेम या बाजूला पण करून घ्यायचं आपल्याला, दुसऱ्या बाजूला. सेम इथे पण आपल्याला असं स्टिच करत करत असं गोल आकार द्यायचा आहे. हे बघा दोन्ही आपले वेस्ट डार्ट जोडून झालेत. आता आपण मेन फॅब्रिकला पण सेम तसंच करून घेऊ. अर्धा इंचावरती स्टिच करून घ्यायचं आपल्याला. इथे अर्धा इंच मार्जिन ठेवलं होतं आपण, त्यामुळे अर्धा इंचावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. अशा पद्धतीने दोन्ही आपले झालेत, वेस्ट डार्ट जॉईन करून झालेत आपले. आता काय करायचं, आता हे फॅब्रिक आपलं स्ट्रेट ठेवायचंय. मेन फॅब्रिक, हे फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्यावरती हे जे अस्तर आहे आपलं, हे उलट करून ठेवायचंय असं. म्हणजे हे जी मी लावलंय वरती कॅनव्हासची पट्टी, ही काय नाही, मी सरळ प्रेस कॅनव्हासची पट्टी कट करून घेतली आहे क्रॉसमध्ये आणि ती इथे प्रेसने चिटकवून दिलेली आहे. आणि कारण की त्यांनी काय होईल ना, आपला जो नेक आहे तो असा छान कडक राहील, त्यामुळे मी ते केलेलं आहे. आता हा नेक आपल्याला पलटी करायचा, आता इथे स्टिच करायचं आपल्याला. हे फॅब्रिक खालचं जे सरळ ठेवायचंय, मेन फॅब्रिक आहे ते, आणि हे जे अस्तर आहे हे आपल्याला असं उलट ठेवायचं आहे, म्हणजे पलटी करून असं उलट्या बाजूने जाईल, कारण त्यामध्ये आपल्याला कप्स लावायचे मध्यभागी मध्ये. आता काय करते मी, इथे आधी पिना लावून घेते, म्हणजे मला शिवायला सोपं जाईल. इथे सेंटरवरती सेंटर मी ठेवलेलं आधी. सोबतच काय करायचंय ना आपल्याला, हे सुद्धा पलटी करून घ्यायचंय. हे जे आपला शोल्डरचा जो भाग आहे ना, ही पट्टी म्हणजे ही ही स्ट्रेट लाईन आणि हे आर्महोलचा भाग, तर हे सुद्धा आपल्याला पलटी करायचंय. मग आपण आता स्टिच करताना काय करू, इथून इथून असं इथपर्यंत, इथून इथपर्यंत असं स्टिच करायचंय आणि नंतर इथून पण स्टिच करून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला पलटी करून घ्यायचंय. तर आता आपण इथे सुद्धा पिना लावून घेऊ. एक काम करू, आपण आधी हे स्टिच करू आणि नंतर इथे पिना लावू. अर्ध्या इंचावरती स्टिच करायचं आपल्याला. इथे जिथे आपला कॉर्नर येतो तिथे आपल्याला मशीन स्टॉप करायची आहे. सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि मग नंतर दाब वरती उचलून असं पलटवून घ्यायचंय. म्हणजे या बाजूचा आता आपण स्टिच करू. व्ही शेप कधी करताना कधी ही प्रोसेस फॉलो करायची. सुई आतमध्येच ठेवायची, दाब वरती उचलून मग चेंज करायचं फॅब्रिक, मग गोल फिरवून घ्यायचं. हे झालं आता आपलं स्टिच करून. आता आपण इथे पण पिना लावून घेऊ, म्हणजे आपल्याला हे पण पलटी करून घ्यायचं आहे. हे थोडंसं फॅब्रिक कुठे किंचितसं कमी जास्त झालं तर असं टेन्शन नाही घ्यायचं, कारण आपण बऱ्यापैकी सगळीकडेच मार्जिन ठेवलेली आहे.
हे काय होतं ना, कधी कधी आपण हे जॉर्जेटचं फॅब्रिक घेतो तर ते कधी कमी जास्त ताणलं जातं, त्याच्यामुळे हे थोडंसं कमी जास्त होतं. त्याच्यामुळे असं टेन्शनचं काही काम नाहीये. आता हे माझं थोडंसं किंचित जास्त आहे, तर मी हे कट करून घेईन. आता आधी मी इथे स्टिच करून घेते अर्धा अर्धा इंचावरती. इथे पण सेम आता कॉर्नर आलाय, तर मी इथे सुई आतमध्ये ठेवली आहे, दाब उचलला आहे आणि आता असं फॅब्रिक गोल फिरवून घेते इकडे. आता मी इथून असं राऊंड शेपमध्ये स्टिच करून घेते, आर्म होलचा शेप. सेम आता तिकडचं पण करून घेऊ आपण. हे बघा, ह्या पद्धतीने स्टिच केलंय मी, असं सरळ आणि असं हे. आता हे सुद्धा आपलं पलटी होऊन जाईल. या बाजूचंही सेम करायचं आपल्याला. सेम पिना लावून घेते मी इथे पण. एक्स्ट्रा आहे ते कट करते मी. आता पलटी करून घेते मी याला. अशा पद्धतीने पलटी करून घेतले. आता मी सगळीकडे प्रेस फिरवून घेते आधी. इथे दाब शिलाई तर आपण नाही देऊ शकत, प्रेस करून घेते. अशा पद्धतीने झालंय. मी प्रेस करून घेते आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते. हे बघा, असं मी पलटी करून घेतलंय. आता इथलं आणि इथलं आपलं कव्हर झालंय. आपल्याला इथे एक्स्ट्रा पट्टी लावायची गरज नाही. आता आपण इथे डायरेक्ट कप्स लावणार. इथे कप्स लावल्यानंतर आपल्याला ही पट्टी फक्त खालची फोल्ड करायची राहील, ती आपण करून घेऊ, नेहमी करतो तशीच. अशा पद्धतीने झालंय आपलं. आता मी आधी प्रेस करून घेते, मग तुम्हाला दाखवते. इथे आणि इथे 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 सगळीकडे मी प्रेस करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने मी प्रेस करून घेतले. आता पूर्ण इथे इथे एकदम छान आता व्यवस्थित झालंय. आता आपल्याला कप्स लावायचे. तर कप्स लावायला आपला जो एपेक्स पॉइंट आहे इथला, जिथपर्यंत आपण ते वेस्ट डार्टचं मार्किंग केलं होतं तिथपर्यंत, तिथे आता आपल्याला मार्क करायचंय. हे आपलं ड्राफ्टिंग केलं होतं आपण ते. आता आपण एपेक्स पॉइंट जिथे होता आपला, तिथे आता आपण आधी मार्क करून घेऊ. हा आपला एपेक्स पॉइंट आहे. ही इथे जी लाईन दिसते ही. इथपर्यंत इथे आपलं कप्स लागेल. इथे इथे आपला कप्स लागेल बरोबर. सेम दुसऱ्या बाजूला पण आपण टाकून घेऊ माप. मोजून घ्यायचंय व्यवस्थित. मार्जिन सोडून मग मोजायचंय, कारण की जे शिलाईचं जे आपलं आहे ना, स्टिचिंगचं हे केलेलं, ते सोडून आपल्याला मोजायचंय. कारण की आपण आपण जे ड्राफ्ट केलं सकाळी, ह्या आपण हे जे ड्राफ्ट केलं ह्याच्यामध्ये ऍड नाहीये शिलाईचं, आपण नंतर ऍड केलं इथे, त्याच्यामुळे ते सोडून मग करायचंय. हे बघा, इथे मी मार्क करून घेतलंय. आता इथे आपले कप्स लागतील सेंटरला. इथे आता आपण हे मी 38 साईजचे घेतले. माझी चेस्ट आहे 35 इंच, तर मी 3 इंच जास्त घेतलेले आहेत. मागच्या वेळेस केलं होतं आपण सेम आधी तसं. ह्याला इथे मार्क करून घेऊ दोन्ही बाजूंनी. खूप सॉफ्ट आहेत हे कप, असे खूप म्हणजे वाटत नाही की लावले तसं. कम्फर्टेबल वाटतात म्हणजे. नाहीतर काही काही खूप जाड असतात, पण हे तसे नाही, हे चांगल्या क्वालिटीचे. अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलेत दोन्ही कप्सला. आता आपण स्टिच करू. हे असे लागणार आहेत आपले, आणि यावरती मग असं फॅब्रिक येईल आपलं, हे मेन फॅब्रिक असं येईल. हे अशा पद्धतीने लावायचे. ही आपली जी शिलाई मार्जिन आहे त्यावरती हे असे सरळ आले पाहिजे. मग काय करायचं, आधी ह्याला असं मी उलट करून घेते आणि यावरती असं ठेवून मग स्टिच करते. हे जे आपण प्लसचं मार्किंग केलेलं आहे, हे ते बरोबर ह्या प्लसच्या मार्किंग वरती ठेवायचं आपल्याला, असं म्हणजे एकदम बरोबर लागेल. आणि हे जे प्लसचं मार्किंग आहे वरचं, तिथे आपल्याला स्टिच करायचंय.
अशा पद्धतीने. हे बघा एकदम परफेक्ट आपलं प्लस वरतीच इथे शिलाई आली आहे. इथे केलं होतं आपण. आता सेम आपण त्याच पद्धतीने दुसरं पण लावून घ्यायचंय. आता हे सुद्धा आपल्याला असं उलट करून घ्यायचंय या बाजूला, आणि हे जे प्लस आहे हे या प्लस वरती ठेवायचं आपल्याला इथे, आणि हे वरचं जे प्लस आहे त्याच्यावरती आपल्याला स्टिच करायचं. जास्त स्टिच करायची काहीच गरज नाहीये, कारण की ते काही निघत वगैरे नाही. हे बघा असं स्टिच करून झालंय आपलं. अशा प्रकारे दोन्ही कप्स लावून झाले. प्रेस करून घेते मी याला एक वेळ, आणि मग नंतर आपल्याला काय राहील, फक्त हे साईडचं हे तर इथपर्यंत झालेलं आहे. मग इथून 5 नंबरची टीप आपण मारून घेऊ सगळी, आणि मग नंतर आपल्याला फक्त इथे पट्टी फोल्ड करायचं राहील. मग फ्रंट पार्ट आपला रेडी आहे. आता मी आधी याला प्रेस करून घेते, मग तुम्हाला दाखवते. आधी काय करायचं, हे असा आपला पार्ट आहे हा फ्रंट पार्ट. तर आपण आधी काय करू, याला ओपन करू असा, आणि इथे आपलं प्रेस करायचं राहिलं होतं तेव्हा, तर आपण आता याला इथे प्रेस करून घेऊ. असं ठेवायचं आहे या कुशन वरती इथे, आणि हे इथे जे आपण कट दिला होता तिथून हे असं ओपन करायचंय आणि इथे प्रेस करून घ्यायची. सेम दुसऱ्या पार्टला पण तसंच करायचंय. अशा पद्धतीने झालंय आपलं प्रेस करून. आपण एक वेळेस सरळ बाजूने पण करून घेऊ याला असं ठेवून. कुशनने खूप फायदा होतो. इथे कप्सच्या इथे आपल्याला प्रेस करायला खूप सोपं जातं. तर बघू शकता अशा प्रकारे झालंय. आता आपल्याला काय करायचं, आपण काय करू, आता इथे सगळीकडे ना फ्युजिंग टेप लावून लावून आपण चिटकवून टाकू सगळं, म्हणजे आपल्याला नंतर शिलाई करायला सोपं जाईल. नेकच्या तिथे लावते मी थोडंसं आपल्याला असं हात टाकावं लागेल इथे मध्ये. तशी गरज तर नाहीये इथे लावायची, मी ठेवते थोडंसं. आता बाकीचं सगळं आपण जोडून घेऊ. थोडं वेळ खाऊ काम आहे हे, पण मग एक वेळ झालं ना की छान रिझल्ट छान येतो त्याचा. इथे प्रॉपर आपल्याला सेट करून घ्यायचंय सेंटर वरती सेंटर अशा पद्धतीने. आता इथे पण मी फ्युजिंग टेप लावते इथे, म्हणजे हे चिटकून जाईल, म्हणजे आपल्याला 5 नंबरची टिप देताना नंतर सोपं जाईल. आधी मी इथे सेंटरला लावते आणि मग नंतर साईडचं घेते लावायला. बिंदास लावायचं हे, आणि जर तुम्हाला जर असं वाटलं की आपलं चुकलं, इथे नाही चिटकवायला पाहिजे होतं, तर मी तुम्हाला सांगितलंय की परत काय करायचं, परत गरम प्रेस फिरवायची त्या पार्टवरती जिथे तुम्हाला चुकल्यासारखं वाटतंय तिथे, आणि गरम प्रेस ठेवल्यानंतर इझिली निघून जातं ते, ओढून काढायचं त्याला. आपण आता ह्या बाजूचं आधी कंप्लीट करून घेऊ सगळं. इथे पण ठेवते मी फ्युजिंग टेप. तुम्हाला कसं वाटतं मी जे शिवते ते तुम्हाला आवडतं का नाही, तुम्ही मला कमेंट करून सांगतच नाही. कमेंट करून सांगितलं की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील, तर मला पण कळेल, मग मी तसे घेऊन येईल पुढच्या वेळेस. आता ही बाजू राहिली, आपण ह्या बाजूचं पण लावून घेऊ. एक वेळ मी सेंटरला पण इथे ठेवून देते थोडंसं फ्युजिंग टेप. इथे मला थोडंसं काढावं लागेल. हे बघा असं इझिली निघून जातं काढायचं असेल तरी, कारण मला इथे सेंटरला ठेवायचा होता त्यामुळे मी ते काढलंय. ते थोडंसं मी फ्युजिंग टेप ठेवते. प्रॉपर फिनिशिंग पाहिजे असेल तर एवढी मेहनत तर करावीच लागेल ब्लाऊजला. आता आपण ह्या सगळ्या राहिलेल्या बाजूमध्ये फ्युजिंग टेप लावून देऊ. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, शेअर करा, कमेंट करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ आणत जाणार आहे. हे फॅब्रिक लूज असतं जॉर्जेटचं, जे सिक्वेन्सचं आपण वापरलंय, तर ते तसंच लूज राहणार त्यावरती. ते असं आपल्याला लूज दिसतंय, पण जेव्हा आपण वेअर करू ना ब्लाऊज, तेव्हा ते फिटिंगला बसेल छान, तर तेव्हा छान दिसेल. ते तुम्हाला आता इथे थोडंसं लूज लूज वाटत असेल, पण ते घातल्यावरती प्रॉपर बसून जातं. आता आपला राहिला बॅक पार्ट, आणि खालची आपल्याला पट्टी वळवायची आहे. तर आपण आधी ही पट्टी वळवून घेऊ आणि नंतर बॅक पार्टचं करायला घेऊ. ही अशी एक सरळ पट्टी कट करून घेतली मी. ही पट्टी खालची आपल्याला वळवायची ती असं सरळ. आता मी इथून स्टिच करते सरळ बाजूवरती अर्ध्या अर्ध्या इंचावरती.
आपण हा सगळा पार्ट फ्युजिंग टेपने चिटकवून घेतलाय, त्याच्यामुळे आपण 5 नंबरची टीप नाही दिली याला. आता इथे दाब शिलाई द्यायची आहे. ही शिलाई इकडेच ठेवायची राईट साईडला, आणि ही जी पट्टी आहे ही इकडे फोल्ड करायची आणि असं इथे एकदम कॉर्नर वरती इथे एकदम स्टिच करायचंय. आता इथे मी त्याला फोल्ड करून 5 नंबरची टीप देते या पट्टीला असं. नंतर मी हात शिलाई करून घेईल त्याला. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट एकदम रेडी. आता आपल्याला फक्त बॅक पार्ट रेडी करायचा आहे आणि नंतर हे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. ही जी मध्ये पण जी आपण स्टिच केले, हे सगळे मोठ्या ज्या स्टिच घेतलेल्या आहेत आपण त्या काढून टाकायच्यात. नंतर फ्रंट पार्ट रेडी झालाय. आता बॅक पार्ट घेऊ आपण. बॅक पार्टचं पण मी सेम कट करून घेतलंय. हे बघा, अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट येणार आहे, बॅक नेक. तर आपण जसं फ्रंटला केलं होतं ना, की आपण इथे स्टिच करून इथे स्टिच करून आपण फोल्ड म्हणजे पलटवून घेतलं होतं, सेम याला पण तसंच करायचंय. आता हे सरळ ठेवायचंय फॅब्रिक. हे सरळ ठेवलंय मी. यावरती आपल्याला असं अस्तर ठेवायचंय. इथे पण मी हे प्रेस कॅनव्हास लावून घेतलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, आपण पहिले केलं होतं तसंच आधी आपण याला इथे पिना लावून घेऊ, म्हणजे आपला नेक हलणार नाही, प्रॉपर राहील. एक पार्ट मी तुम्हाला लावून दाखवते, दुसरा मी रेडी करून ठेवेल. सेम ह्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण रेडी करून घ्यायचा आहे. आणि फक्त यामध्ये एक चेंज आहे, की आपल्याला खालची पट्टी पण फोल्ड करून घ्यायची इथे, म्हणजे पूर्णच पलटी होऊन जाईल. इथे स्टिच करायचंय, इथून असं इथे, मग इथून असं इथे, इथे, नंतर इथे पण स्टिच करायचं आपल्याला. आणि इथे मी सगळीकडे प्रेस कॅनव्हास लावून घेतलाय या मापाचा कट करून, तसं तुम्ही पण लावून घ्या. आणि आता आपण स्टिच करून घेऊ. अर्ध्या इंचावरती स्टिच करायचंय. कट करून घेऊ, थोडं थोडं एक्स्ट्रा आहे ते. आता पलटी करून घ्यायचंय. अशा पद्धतीने पूर्ण पलटी झालंय आपलं. हे खालचं पण पलटी झालंय, हे आर्महोलचं पण आणि नेक शेप पण सगळं पलटी करून घेतलंय. आता मी काय करते, दुसरा पार्ट पण असंच स्टिच करून रेडी ठेवते आणि मग दोघांना सोबतच प्रेस करून घेईल. आधी मी तो स्टिच करून घेते सेकंड ह्याच्या बाजूचा पार्ट. हे बघा, अशा प्रकारे मी प्रेस करून घेतलाय दोन्ही पार्ट. हा एक आहे आणि हा एक आहे दुसरा. तर बॅक पार्ट काही असा येईल आपला. आता इथे अर्ध्या इंचावरती आपण हुकायची पट्टी लावू. असं काही येईल आपलं बॅक पार्ट. आपलं सगळ्या बाजूनी आपलं पॅक झालेलं आहे. इथे वरती आर्महोलला आणि खालचं सुद्धा आपलं सगळं पलटी झालेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला हे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. शोल्डर कसे जॉईन करायचे, आता हे फ्रंट पार्ट आहे आपला, हा बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट. आता हे शोल्डर इकडे जॉईंट होईल आणि हे शोल्डर याचं इकडे जॉईंट होईल. तर आपण आधी शोल्डर जॉईन करून घेऊ दोन्ही पण. शोल्डर जॉईन केल्यानंतर आपलं काय राहणार आहे, आता शोल्डर जॉईन केलं ना की आपलं काय राहील, फक्त हुकाची पट्टी, हुक आणि आय. तर ते हुक लूकची पट्टी आहे ना, ती नंतर लावणार आहे मी सगळ्यात शेवटी. आधी मी काय करणार आहे, आता मी तुम्हाला सांगते. आता मी आधी इथे शोल्डर आपण 1.25 इंचावरती मार्क केलं होतं, पण मी सध्या फक्त 1.5 इंचावरतीच मी इथे स्टिच करते. त्याचं कारण असं आहे की मला हे डमीवरती सेट करायचंय आणि ड्रेपिंग करायचंय. त्याच्यानंतर मग मी अजून अर्धा इंच, म्हणजे मग माझं 1.25 इंच होऊन जाईल. मग मी नंतर 1.25 इंचावरती स्टिच करून घेईल इथे. तर आधी मी सध्या 1.25 इंचावरतीच स्टिच करते, कारण मला डमीवर सेट करायचंय. आणि डमी माझी थोडीशी मोठ्या साईजची आहे, माझ्या मापाची नाहीये. आणि हे ब्लाऊज माझ्या मापाचं आहे. मला डमीवर सेट करण्यासाठी मी तसं करते. तुम्हाला जर ड्रेपिंग करायचं नसेल तर तुम्ही आता फायनल स्टिच घेऊ शकता इथे. पण मला ड्रेपिंग करायचंय यावरती, थोडंसं अजून फॅशनेबल फॅन्सी ब्लाऊज बनवायचंय हे थोडं, त्यामुळे मी ड्रेपिंग करणार आहे. नाही तर आपलं ब्लाऊज तसं बघायला गेलं तर आता रेडी आहे, पूर्ण रेडी आहे आपलं ब्लाऊज. आता काय फक्त साईड फिटिंग राहिलेलं आहे आणि हुक लुकचं ते राहिलंय. ते केलं की आपलं ब्लाऊज पूर्ण रेडी आहे. इथे पण 1.5 इंचावरती मी स्टिच करून घेते, दुसऱ्या शोल्डरला पण.
अशा प्रकारे ब्लाऊज पूर्ण रेडी झालाय. आता फक्त हुक लूकची पट्टी राहिली आहे. बाकी पूर्ण ब्लाऊज आपला रेडी आहे. आणि मी जे इथे कमी स्टिच केलंय, पाव इंचावरतीच केलंय, ते आपल्याला नंतर 1-1 इंचावरती करून घ्यायचंय. आणि हे साईड फिटिंग जे आहे ते आपण 2 इंचावरती करावी लागणार आहे आपल्याला नंतर, कारण आपण 2 इंच मार्जिन ठेवलंय. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज येईल. आता मी हे डमीवरती सेट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की ड्रेपिंग कसं करायचं ते. आता आपल्याला ड्रेप करायचं इथे कापड. त्यासाठी आपल्याला आधी मोजून घ्यायचंय. हे जे मी स्टिच केलं होतं हे मी काढून टाकलं फिटिंगचं. ते नाही करायचं आपल्याला, कारण की माझ्या नंतर लक्षात आलं की आपल्याला डमीवरती नाही लावता येणार, त्याच्यामुळे मी काढून टाकलं. तर आता आपल्याला इथून ह्या बाजूनी आपल्याला स्टार्ट करायचंय, फ्रंट साईडनी. इथून असं कापड येईल आपलं, तर इथपर्यंत येईल. तर आपल्याला इथून तर इथपर्यंत पूर्ण मोजून घ्यायचंय. फ्रंट पार्ट पासून आपलं बॅक पार्टला जाणार आहे. फ्रंट पार्टचं आपण इथून मोजून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला लक्षात येईल किती कापड कापायचंय ते. तर इथे माझं जवळपास येतंय 30 इंच. तर 30 इंचामध्ये आपल्याला साधारणपणे 7-8 इंच जास्त मटेरियल, म्हणजे जास्त घ्यायचंय कापड, कारण की आपल्याला नंतर कमी नको पडायला. जास्त झालं तर आपल्याला कट करता येईल. तर मी 38 इंचाचं मी घेते असं रुंदीला. आणि असं आडवं कापड किती घ्यायचंय आपल्याला, सॉरी, लांबीला आपल्याला 38 इंच घ्यायचंय. आणि रुंदीला आपल्याला, आता हा बेल्ट आपल्याला समजा किती घ्यायचा आहे, तर तो अंदाजे आपण घेऊ शकतो. तर मी इथे हे 16 इंचचं घेणार आहे. म्हणजे आपल्या इथे प्लिट्स येतील. ते मी दाखवते तुम्हाला. आता कट करते मी आणि मग दाखवते. तर हे मी असं 38 इंचाचं कापड कापून घेतलंय आता, असं सरळ, असं 38 इंच. आणि असं मी घेतलंय 16 इंच. हे 16 इंचाचं घेतलंय आणि असं उभं 38 इंच. तर आता काय करायचं आपल्याला, याला आधी प्लिट्स असे मी दोन पार्ट कट करून घेतले, 2 भाग, म्हणजे एक ह्या बाजूला आणि त्या बाजूला. ते तुम्हाला मी डमीवर दाखवते कसं करायचं ते. आणि हे दोन्ही पार्टला मी असं आतमधून फ्युजिंग टेप लावून असं म्हणजे प्रेस करून घेतलेलं आहे, म्हणजे शिवायची गरज नाहीये इथे. फ्युजिंग टेपने मी पट्टी फोल्ड करून घेतलीये. आता इथे आपल्याला प्लिट्स टाकायच्या आहेत. तर मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे टाकायच्या त्या. 5 नंबरची टिप करून घेते मी इथे. असे प्लेट्स टाकायचे. आता अशा प्लेट्स टाकून घेतल्यात मी. आता अजून 5-6 इंच जागा ठेवून मी अजून करून घेते. थोड्या गॅपवरती आपल्याला असे प्लेट्स टाकून घ्यायच्यात सगळ्या फॅब्रिकला. अशा पद्धतीने. आता अजून मी थोडीशी जागा ठेवून अजून इथे प्लेट्स घेते. असं आपल्याला पूर्ण फॅब्रिक वरती प्लेट्स घेऊन घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपलं सगळं झालंय स्टिच करून. 5 नंबरची टिप दिली मी. अशा चुन्या घेऊन घेतल्या. हे बघा. आता सेम अशाच पद्धतीने मी दुसरा पार्ट पण रेडी करून घेते आणि मग आपण डमीवरती सेट करू. मी करून घेते हे दुसऱ्या पार्टला पण तशाच सेम चुन्या. तर असं ब्लाऊज आपलं रेडी झालंय आता पूर्ण. हे बघा. फक्त आपण आता साईड फिटिंग आपली राहिलेली आहे, ती आपल्याला नंतरच करता येईल. मी इथे पिना लावून घेतल्या इथे. बॅक साईडला बघू शकता, इथे ओपनच आहे. इथे आपल्याला हुक लूक लागणार आहे. आता ही डमी माझ्या साईजची नाहीये, थोडी एक साईज मोठी आहे ही. थोडी एक साईज पण नाही, थोडीशी मोठी आहे. त्याच्यामुळे हे ब्लाऊज नाही ऍडजस्ट होत आहेत यावरती. जसं झालंय मी तसं ऍडजस्ट केलंय. तर इथे सगळीकडे मी पिना लावून घेतलाय. आता आपण आधी ड्रेपिंग जे करायचे आपल्याला, आपण आधी ते करून घेऊ. आणि मग नंतर राहिलेलं जे आपलं फिटिंग आहे ते असंही आपल्याला ड्रेपिंग नंतरच फिटिंग करता येणार आहे. ती आताच नाही करता येणार आपल्याला. ड्रेपिंग झाल्यानंतरच होईल ते. कारण इथून आपलं मटेरियल जे आहे, म्हणजे ड्रेपिंगचं जे आहे ते फॅब्रिक इथून लागणार आहे. तर आता आपण आधी ड्रेपिंग करून घेऊ आणि मग फिटिंग आणि हुक लूक आपण नंतर करूया. तर असं आपण करून घेतलं होतं. चुन्या घेऊन कापड तयार केलं होतं. ही पट्टी केली होती आपण.
ती पट्टी आता आपण इथे लावायची आहे. मी दाखवते तुम्हाला एक वेळ कशी येईल ती. इथून आपण लावायला स्टार्ट करणार आहेत इथून, आणि इथे आपलं पूर्ण आपण ऍडजस्ट करणार आहे, कव्हर करून घेणार आहे. नंतर इथे आपल्या या शोल्डर पट्टीवरती येणार आहे, इथे आपल्याला जितकं हवंय तितकं, आणि मग नंतर बॅक साईडला येणार आहे असं, आणि जितकं एक्स्ट्रा असेल तितकं आपण कट करून घेणार आहोत. तर आता आपण लावायला स्टार्ट करूया. आधी आपण इथून आपली जी नेकलाईन आहे, जवळून दाखवते तुम्हाला. आधी जी आपली ही नेकलाईन आहे, ही आपण आधी तिथे पिना लावून घेऊ. आधी मी मेजर करून घेते की इथे मला किती लागणार आहे. थोडंसं जास्त इथे आलं तरी काही हरकत नाही, म्हणजे कट करता येईल जास्त झालं तर, पण कमी नको पडायला. तर आपण आता इथे काय करू, आधी इथून अशा पिना लावायला स्टार्ट करू. हीच काढून मी लावते इथे. थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहे. आणि आपलं जे शोल्डर आहे हे पूर्ण, ही जी पट्टी आहे आपली, इथे पण आपल्याला एकदम बरोबर तिथेच लावायचं आहे. जी आपली ही जी आहे पट्टी, ही बरोबर अशी आपल्याला शोल्डरवरती लावायची आहे. हे बघा अशी. नंतर तिथे आपल्याला हाताने स्टिच करायचं आहे, कारण स्टिच नको दिसायला. बॅक साईडला पण आपल्याला पूर्ण इथपर्यंत आपण लावूनच घेऊया आधी, मग आपण फ्रंटचं कम्प्लीट करू. हे बघा असं इथपर्यंत येणार आहे आपला हा असा भाग पूर्ण. आता आपण ह्याला इथे ऍडजस्ट करू, कुठे येणार आहे ते. ह्या बाजूला आपण कुठून लावायला स्टार्ट करणार आहोत, इथे. हा सध्या मागेच ठेवते, याचं काही काम नाही आपल्याला. आपण असं लावायला स्टार्ट करणार आहोत इथून, आणि नंतर हा चेस्टच्या भागावरती आपण असं थोडंसं प्लीट्स घेणार आहेत, इथे आणि इथे. आणि हे इथे जे आहे शोल्डरवरती, इथे हे जमा होऊन जाईल, जे असं लुक येईल त्याला. आणि सेम असं इकडनं पण एक लुक येणार आहे, अशीच एक पट्टी सेम इकडनं पण येणार आहे, ती पण मी दाखवते. आता आपण आधी इथे पिना लावून घेऊ. मी सांगितलं ना मी फिटिंग का नाही केली, आता आलं का तुमच्या लक्षामध्ये? हे बघा, इथून आपण पट्टी लावायला स्टार्ट करणार आहे, त्याच्यामुळे स्टिचिंग मध्ये जायला पाहिजे हे, त्याच्यामुळे आपण आधीच फिटिंग नाही करून घेतली आहे. इथे पण पिन लावून घेते मी अशी, वरती पण लावते. हे असं काही याचं मेजरमेंट नाहीये कंपल्सरी की असं इतकंच घ्यायचं का तितकंच घ्यायचं. हे आपल्यावर आहे पूर्णपणे की आपल्याला प्लेट्स कशा हव्यात, कुठून हव्यात, किती हव्यात, ते सगळं आपल्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे एवढा लोड नाही घ्यायचा याचा. अशा कुठे कुठे मी पिन लावून देते, पर्ल पिन. नंतर असं पण आपल्याला हाताची शिलाई करायचीच आहे इथे, तर हे एक्स्ट्राचं जे आहे ते मी नंतर कट करून टाकेल. तर इथून आपला स्टार्ट होईल हा पार्ट लावायला, इथून असा लावायला स्टार्ट होईल. नंतर आपण हे काढून टाकू. आता आपण आधी इथे सिक्युअर करून टाकू. हे खालची जी आपली ब्लाऊजची पट्टी आहे, तिथे आपण ह्या प्लेट्स आपण म्हणजे पॅक करून टाकू एकमेकांना. अशा पॅक केल्या मी, म्हणजे आपल्या ब्लाऊजचं जे शेवटचं जे टोक आहे खालचं, म्हणजे ब्लाऊजची जी फिटिंग लाईन आहे आपली, सॉरी, ही खाली कमरेची जी पट्टी आहे त्याच्या खाली या प्लेट्स जायला नाही पाहिजे, नाही तर मग सगळं लुकच जाईल त्याचा. आता आपलं इथे पण सिक्युअर करून झालंय, खाली इथे पण सिक्युअर करून झालंय. आता आपलं फक्त बॅक पार्टला राहिलंय. बॅक पार्ट आणि हे इथे ही जी आपली शोल्डरची जी पट्टी आहे, तर त्यावरती आपल्याला जितकी आपली शोल्डरची पट्टी आहे ना, आपल्याला तिथपर्यंतच आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत, बरोबर तितक्याच घ्यायच्या आहेत. त्याच्यापेक्षा कमी पण नाही घ्यायच्या किंवा जास्त पण नाही घ्यायच्या आपल्याला. असं तुम्ही थोडस एखादी प्लेट बाहेर ठेवू शकताय तुम्हाला हवं असेल तर, पण तशी काही गरज तर नाही. मी थोडीशी किंचित ठेवली एक प्लेट बाहेर, एक प्लेट ठेवली बाहेर. आता काय करणार आहे मी, हे जे आपण 5 नंबरची टिप दिली आहे ना इथे, ही दिली आहे आणि परत एक ही दिली आहे, तर ती ना मी काढून टाकते, म्हणजे थोडंसं आपल्याला ऍडजस्ट करता येईल. जास्त नाही काढायची आहे, म्हणजे थोडीशीच काढते मी. ओढून घेते फक्त, थोडंसं ओढलंय, म्हणजे ते ऍडजस्ट करायला मला बरं पडेल.
अशा पद्धतीने इकडचं कंप्लीट झालंय आपलं. आता मी हे थोडंसं काढलं म्हणून त्याच्यामुळे हे मला कव्हर करता येतंय. मला पाहिजे तशा मी प्लीट्स हाताने ऍडजस्ट करते आता. आपल्याला हव्या तशा प्लीट्स आपण घ्यायच्या आहे आणि इथे आपल्याला आता हाताने स्टिच करायचंय. तसंच इकडचं पण आपल्याला हवं तर हे आपण काढू शकतो थोडंसं काढून टाकू आपण याला पण. असं थोडंसं लूज केलंय मी त्याला, म्हणजे हे इथे ऍडजस्ट झालं. अशा प्रकारे आपला एक एक भाग झालाय करून. थोडंसं मी लूज ठेवलंय. इथे मी सिक्युअर करते, म्हणजे एकदम खाली हे चांगलं नाही दिसणार असं. त्याच्यामुळे मी इथे सिक्युअर करून घेते पिननी. इथे स्टिच येईल आपलं थोडंसं. मध्ये मध्ये आपल्याला स्टिच घ्यावेच लागणार आहेत. अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे हे कट होऊन जाईल. फ्रंट पार्ट काही असं दिसेल आपला. ह्या चुन्या मी एक करून घेणार आहे व्यवस्थित. जेव्हा आपण हात शिलाई देऊ ना आता, तेव्हा चुन्या देणार आहे मी. आता आपण बॅक साईडचं पूर्ण करून घेऊ आधी. बॅक साईडला पण काय करायचं आपल्याला, हे पण आपल्यावर आहे की आपल्याला डिझाईन कशी द्यायची ते तुमच्यावर आहे. आता मी काय करणार आहे, हे पूर्ण प्लीट्स आहेत ना ह्या अशा पूर्ण अशा या खालीपर्यंत घेणार आहे, इथपर्यंत. असं क्रॉसमध्ये हे फॅब्रिक माझं असणार आहे असं. आणि मग इथे स्टिच येईल, हे बघा असं असं येणार आहे. आणि मग हे जे एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून टाकेल. आता आधी मी इथे पिना लावून घेते. अशा पद्धतीने येणार आहे बॅक पार्टचं. हे पण मी थोडंसं लूज करून टाकते, म्हणजे थोडंसं पॅटर्न तयार होईल इथे पण. डमीवरती आपल्याला हाताने एक स्टिच द्यायचं आहे आधी, आणि मग नंतर मशीननी पण आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने झालंय आपलं. हा बॅक पार्ट मी इकडे करते. असं पण आधी आपल्याला एक पार्ट कम्प्लीट करायचा आहे, नंतर डमीवरून काढून स्टिच करून दुसरा पार्ट करावा लागेल. तर आता आपण इकडचं तर झालंय आपलं हे सगळं. आता आपण हे कट करून टाकू, म्हणजे थोडं तुमच्या लक्षात येईल. हे बघा हे असं झालंय. हे आपली हुकची पट्टी इथे येईल. तर मी काय करते, थोडंसं एखादा इंच जास्त ठेवून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेते, म्हणजे नंतर कमी जास्त झालं तर प्रॉब्लेम नको यायला. म्हणून एखादा इंच एक्स्ट्रा ठेवते मी आणि कट करून घेते. बॅक साईडला अशा पद्धतीने येईल. हे आपलं शोल्डरचं आणि हे फ्रंट. नंतर आता आपण आधी हे स्टिच करून घेऊ सगळं. आधी हाताने स्टिच करू जितकं पॉसिबल आहे तितकं, नंतर आपण मशीनने करू. मी तुम्हाला जस्ट एक दाखवते की नंतर आपल्याला हा पार्ट कसा जोडायचा आहे. हा याच्यावरून येईल, असा ओव्हरलॅप होईल हा. इथे पण हे जे आपण मध्ये मध्ये स्टिच केलंय हे सगळं काढून टाकता यायचे, आपल्याला काढून टाकायचंय. हे निघून जाईल आणि असं काही दिसेल. हे पूर्ण झाल्यावर याचा लुक कळेल तुम्हाला. आता मी हाताने स्टिच करून घेते आधी. आता मी इथे हात शिलाई द्यायला सुरुवात करते. तर आपण आधी काय करू, आधी इथे जे आपण पिना लावून घेतल्या होत्या ना, आधी आपण तिथेच स्टिच करायला घेऊ. मॅचिंग दोरा घ्यायचा आपल्याला, म्हणजे दिसणार नाही असं. इनविजिबल स्टिच करायचंय. थोडं जड जातं हे, पण पूर्ण झाल्यावर छान दिसेल. पूर्ण हाताने स्टिच करायचंय. हाताने कसं स्टिच करायचं हे तर तुम्हाला माहीतच आहे, त्याच्यामुळे एवढं काय मी जवळून दाखवत नाही तुम्हाला. इनविजिबल स्टिच करायचंय. जिथे फक्त शक्य आहे म्हणजे गरज आहे तिथे मी जवळ घेते. असं पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. बघू शकता मी पूर्ण इथे असं स्टिच केलंय. इथे अजिबात दिसत नाहीये, इथे अजिबात दिसत नाहीये, दोरा नाही दिसत आहे. हे जे आहे तर हे काढून टाकणार आहे. 5 नंबरची टीप जी आपण दिली होती ती.
आता हे इथून मी स्टार्ट केलं होतं स्टिच करायला. इथून असं पूर्ण पूर्ण स्टिच केलंय. इथून पूर्ण असं घेऊन इथपर्यंत. आता आपण इथलं आधी शोल्डरचं करून घेऊ. इथे इथे स्टिच करून घेऊ आपण आधी. असे जे ब्लाऊज असतात ना, तर त्याला स्टिच हे केलेलंच असतं हाताने किंवा मशीनने. तर त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की दिसतंय वगैरे, असं काही नाहीये. ते दिसतच असतं. थोडंफार तर दिसणारच आहे. आपण मॅचिंग थ्रेड वापरला की मग काही टेन्शन नाही. अशा प्रकारे इथे स्टिच करून घेतलं मी. आता आपण खाली पण स्टिच करून घेऊ इथे. इथे सगळं ओपन आहे हे. आपण आता काय करू, इथून स्टार्ट करू. नाहीतर एक काम करू, इथून खाली आधी स्टिच करून घेऊ. हे पूर्ण असं पूर्ण इथपर्यंत असं स्टिच करून घेऊ आपण हे खालचं. आणि मग नंतर ह्या प्लेट्स आपण इक्वली सेट करू. ठीक आहे. आता मी हे खालचं आधी स्टिच करून घेते, मग दाखवते तुम्हाला पुढचा भाग. खालच्या बाजूने मी इथे सगळं स्टिच करून घेते. हे जे आपलं आपण जे घेतलेलं आहे वरती कापड, तर हे आपल्या ब्लाऊजला मेन ब्लाऊजला अटॅच करायचंय. इथपर्यंतच घ्यायचं आपल्याला फक्त, कारण इथून तर आपलं वरती गेलेलं आहे शेप असं. मी काम करते, मी इकडनं स्टार्ट करते लावायला. मला या हाताने उलट पडतंय. इथून आपल्याला लागलेलं आहे मटेरियल हे वरचं असं जाणार ते. मी इथून स्टार्ट करते, इथून म्हणजे मला थोडं सरळ पडेल. या बाजूने करायला गेली मी, पण मला उलट पडतंय ते. इथून स्टार्ट करते. इथे तुम्हाला हवं तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता हे फॅब्रिक. इथे कप्स असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतोय. असं वरच्या वर लावते मी दोरा. एवढं मी सगळं स्टिच करून घेते आधी हाताने, आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. एवढं सगळं ठीक आहे. इथे पूर्ण मी आता असं हात शिलाई देऊन दिली आहे. इथे पूर्ण हे अटॅच केलं याला. आता काय करायचंय ना आपल्याला, आता आपण इथे म्हणजे इथे मध्ये मध्ये आपण म्हणजे ब्लाऊजला अटॅच करून थोडं थोडं एक एक शिलाई घ्यायची आपण हातानेच. इथे मध्ये मध्ये इथे कुठेतरी, इथे इथे असं 2-4 ठिकाणी आपण हात शिलाई देऊन देऊ. म्हणजे 1-2 टाके घ्यायचेत फक्त, जास्त घ्यायची काही गरज नाहीये. तर मी आता इथून स्टार्ट करते. मेन आपलं काय की आपण वरतून इथे तर आपण स्टिच करून घेतलंय, खाली पण करून घेतलेलं आहे. मग आपल्याला काय आपलं फक्त की आता हे जे आपण जे प्लेट्स दिलेल्या आहेत, तर त्या निघायला नको, मोकळ्या वेगळ्या वेगळ्या व्हायला नको. त्याच्यामुळे आपल्याला आता इथे कुठे कुठे हात शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे मेन ब्लाऊजला पकडून करायचंय. आता ही खालची लेअर आहे माझी, याच्यावरती अजून एक अशी लेअर येणार आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती एवढं काही डिटेलिंग करत नाहीये. जी माझी वरची लेअर येईल ना, मी त्याच्यावरती जास्त डिटेलिंग मध्ये काम करेल. मी इथून स्टार्ट करते, म्हणजे मला असं घेऊन इकडे प्लीट्स घेता येतील. आधी इथे इथे तर ही जी स्टिच केलेलं आहे ना मी, हे मी काढणार नाहीये, ऍज इट इज राहू देणार आहे. इथे मी थोडेसे ऍडजस्ट करते प्लीज. असं काही हे नाहीये त्याचं की कशा घ्यायच्यात का काय, आपण आपल्या हिशोबाने कशा पण ऍडजस्ट करू शकतो. फक्त काही कमी जास्त असतील तर त्या इक्वल करायच्या आहेत. कारण की हे आपलं दिसणार आहे हा भाग वरती, त्याच्यामुळे. यामुळेच काय ना, मॅचिंग थ्रेड घ्यायचा, म्हणजे थोडंफार दिसला दोरा तरी काय हरकत नाही. इथे बघा मी स्टिच करून घेतलंय, इथे कळत पण नाहीये हाताने. बघा इथे हाताने केलंय मी, कळत पण नाहीये एवढं. आता सेम आपल्याला तसंच
एक आपण आता इथे केलं, आता इथे कुठेतरी एक करून घेऊ, एक वेळ इथे करून घेऊ, इथे करून घेऊ, असं आपल्याला सगळीकडे इक्वल इक्वल करत कुठे कुठे मध्ये मध्ये आपल्याला टाके द्यायचे आणि ते ब्लाऊज पकडूनच हे करायचंय, म्हणजे ते सुटणार नाही. नुसते प्लीट्स नाही अटॅच करायचे, मध्ये कुठेतरी ब्लाऊज पण येऊ द्यायचंय. आपला व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार आहे, पण ठीक आहे, ब्लाऊज जास्त वेळ लागतो त्याला. आता इथे जर वाटलं तर आपण ही जी आधी स्टिच केली 5 नंबरची ती काढू शकतो, जर वाटत असेल तर. मला काही गरज वाटत नाही. इथेच मी ऍडजस्ट करायचा प्रयत्न करते. कुठे कमी जास्त असतील तर मी काय करते, तुमच्या लक्षात येत असेल. इथे आता थोडंसं मला काढावं लागेल, कारण की इथे कमी पडतंय मला फॅब्रिक. हे बघा, अशा पद्धतीने मी करून घेतले ऍडजस्ट. आता मी स्टिच करते इथे ऍक्च्युली. लक्ष ठेवायचं, नाही तर चुकून डमीलाच स्टिच होऊन जाईल, प्रॉब्लेम होईल मग. तुमच्याकडे जर डमी नसेल तर हीच प्रोसेस तुम्ही खाली ब्लाऊज ठेवून पण करू शकतात, असं जरुरी नाही. पण माझ्याकडे डमी आहे तर मी डमीवरच करते. थोडं प्रॉब्लेम येईल, पण म्हणजे थोडा वेळ जाईल तुमचा जास्त. डमी असेल तर फारच चांगलं. इथे मी दुसऱ्या दोरा जॉईन करते. मी आता इथे स्टिच करून घेतलं होतं. आता मी डायरेक्ट इथे करते, कारण की हा जो आपला पोर्शन आहे आपला, हा दुसऱ्या प्लेट्सनी कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे मी इथे नाही करत आता. डायरेक्ट मी आता इथे करते आणि हे इथे झालं की मग डायरेक्ट लास्टला इथे करेल. हे बघा, आता किती परफेक्ट दिसतंय. आता आपला दुसरा पार्ट इथून येईल असं. आता इकडचं आपण लास्टचं करून घेऊ इथे. आता हे इथे काही थोडंसं कमी जास्त आपल्याला वाटत असेल तर आपण ते असं ऍडजस्ट करून घेऊ. आता त्याला कमी जास्त नको व्हायला, अशा प्रकारे. आता इथे तर समजा आपल्या 2 इंच स्टिच मध्येच जाणार आहे, पण तरी आपल्याला इक्वलच करायला पाहिजे हे. आता इथे आपण करून घेऊ. इथे स्टिच दिसलं तरी काही हरकत नाही, असं पण इथे आपलं फिटिंग मध्येच जाणार आहे. इकडचं कम्प्लीट झालं आपलं. आपण आता जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकू, इथलं फॅब्रिक. हे बघा, असं आपण इथे स्टिच करून घेतलं ह्याच्यावर हाताने. आता हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे हे आपण कट करून टाकू. थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. नंतर खाली आपण उतरवलं डमीवरून की मग बाकीचं कट करू. आता इथून तर प्रॉपर झालंय, आता फक्त राहिलं मागचं. मागे पण आपण आता एक वेळ इथे स्टिच करून घेऊ असं इथे, आणि मग नंतर इथे करू बॅक साईडला डायरेक्ट. मग एक पार्ट रेडी झाला आपला. इथे झालंय माझं स्टिच करून असं. आता मी थोडंसं इथून इथे घेते खाली, इथून घेते. ही जी आपली शोल्डर आहे ना तिथे,
हे जसं तुम्ही स्टिच करायला जाल ना, तसं तसं तुमच्या लक्षात येईल की आता कुठे स्टिच करायला पाहिजे वगैरे. शोल्डरवरचं आपलं रेडी झालं आता पूर्ण, पुढचं आणि मागचा भाग. इथे पण आपण स्टिच करून घेतलंय. आता आपण इथे कुठेतरी करू. इथे पण करायचं. आपण एक काम करू, नाही तर आधी इथे स्टिच करून घेऊ पूर्ण. बघते, नाही तर आधी इथेच करू. म्हणजे आपल्याला पूर्ण ओढून इकडे लावता येईल असं प्रॉपर. आता आपण इथे करून घेऊ आधी. मी आधी इथे प्लीट्स घेऊन स्टिच करून घेते आणि याच्यानंतर इथे पण करून घेते. मग मी तुम्हाला दाखवते फायनल लुक. कारण व्हिडिओ खूप जास्त लॉंग होतोय त्याच्यामुळे. सेमच करायचं जसं आपण फ्रंटला केलं होतं. इथे आणि इथे जसं स्टिच केल्या हाताने सेमच करायचंय. इथे करते मी आणि मग शेवटी इथे करते. मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी पूर्ण करून घेतलंय आता हे कम्प्लीट. इथे पण मी स्टिच करून घेतलंय हाताने आणि इथे पण करून घेतलंय. कसं प्रॉपर फिनिशिंग नाही आलंय बघा. आता इथे मी मशीनवर एक जेव्हा घेईल मी आता याला हुक वगैरे लावायला, तर तेव्हा मी इथे एक स्टिच करून देणार आहे आधी आणि मग नंतर मी हुक लावायला घेईल. बॅक साईडला असेल आपलं क्रॉस. आता आपण दुसऱ्या पार्टचं घेऊ लावायला. आता मी दुसऱ्या पार्टचं आधी सेट करून घेते, मग तुम्हाला दाखवते कसं करायचं. आता मी हा जो आपला पार्ट कम्प्लीट झालाय हा वरती काढून घेतलाय. याचं काही काम नाही आता आपल्याला डमीवर. आता मी हा दुसरा पार्ट आहे हा लावून घेतला याच्यावरती. आता आपल्याला काय करायचंय, सेम आपण इथून स्टार्ट केलं होतं, तर आपण या पार्टचं इथून स्टार्ट करूया. आपण पूर्ण कव्हर केलाय हा पार्ट त्या साईडचा. पूर्ण पार्टला आपण इथून स्टार्ट केलंय लावायला. आपल्याला इथे पण तसंच करावं लागणार आहे. थोडंसं ओपन करून हे थोडंसं बाहेरच ठेवते मी, म्हणजे इथून आपल्याला प्रॉपर लावता येईल. अशा मी आता पिना सगळ्या लावून घेते आधी. आपण त्या पार्टला लावल्या होत्या तशा सेम. बघा, अशा पद्धतीने येईल. आता हे आपण ओपन करणार आहे, तेव्हा हे व्यवस्थित आपण खाली असं ऍडजस्ट करू. इथे पण घेऊ प्लेट्स पूर्ण. जशा आपण ह्या खालच्या याच्या इथपर्यंत घेतलंय, तशा ह्या आपण पूर्ण येतील खाली इथपर्यंत. असं क्रॉस येईल हे बॅक साईडला त्याचप्रमाणे. आता इथून मी आता परत स्टिच करते. पहिलं आपण पहिल्या पार्टचं जसं केलं होतं तसं इथून असं सगळं स्टिच करून घेते. इथे पण खाली स्टिच करून घेते. हे पूर्ण स्टिच करून घेते. आता हे तुम्हाला व्हिडिओ काही दाखवत नाही मी. आता पूर्ण झाल्यावरती आता मी दाखवते, कारण की याला खूप वेळ लागेल. आणि पहिलं मी दाखवलंय तुम्हाला पहिल्या भागाचं, सेम तसंच करायचंय. सेम सेम प्रोसेसनी करायचंय आपल्याला, काही चेंज नाहीये. पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवते रेडी झाला की. हे बघा, माझं झालंय कम्प्लीट करून आता दुसरा पार्ट पण. हा बॅक साईडला पण अशा पद्धतीने लावलाय क्रॉस. आता हा सेकंड असा येईल. पूर्ण झाल्यावर तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी होती. तर आता मी डमीवरून काढून घेते ब्लाऊज आणि मग नंतर आपण याला हुक आणि लूपची पट्टी लावून घेऊ. तर रेडीमेड हुक लूपची पट्टी लावायची याला आणि नंतर फिटिंग करायची. मग आपला ब्लाऊज रेडी आहे. आता मी काढून घेते याला डमीवरून आणि मग आपण मशीनवर घेऊ याला. आता मी ब्लाऊज काढून घेतलाय खाली. आता मी काय करते, आधी इथे आपलं जे फिटिंगची जी लाईन असते इथे तिथे आणि बॅक साईडला जिथे आपण हुक लावणार आहेत इथे त्या साईडला मी स्टिच करून घेते एक वेळ. म्हणजे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून घेता येईल. उलट्या साईडने करते मी. एक्स्ट्रा हे मी कट करून घेते आता. हे माझं चुकून कट झालेलं दिसतंय मला इथे मशीनवर, ते डमीवरती इतका भाग माझा कट झालाय चुकून. ठीक आहे, आपण 2 इंच मार्जिन ठेवली त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, नाहीतर प्रॉब्लेम आला असता. फॅब्रिक कट करताना कट झालंय ते माझं. असं प्रॉपर आलंय आता स्टिच करून घेतल्यावर.
2-2 इंचावरती मार्क करून आपल्याला फिटिंग करून घ्यायची. आता 2 इंच आपण मार्जिन ठेवलं होतं ब्लाउजला. ह्या बाजूला पण करून घ्यायचं असेल. नंतर मी याला इंटरलॉक पण करून घेणार आहे. तसं पूर्ण रेडी झालं आता आपलं ब्लाउज. आता फक्त हुक आणि लूकची पट्टी लावायची राहिली आहे. इथे आपले हुक लूक लागेल. हे बॅक साइड आपली, हे बघा अशी दिसेल, आणि फ्रंट साइड घातल्यावर प्रॉपर दिसेल आहे. तर आता आपण हेच हुक लूक लावणार आहे रेडीमेड जे आहे. लास्ट टाइम मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती लावून, तीच मी आता लावणार आहे. आधी आपण मापाची कट करून घेऊ. इथे थोडासा हा हुक वरती जातोय. आपण इथे नाहीतर इथे खाली कुठेतरी 2 हुकांच्या मधलं अंतर कमी करून टाकू, म्हणजे तो ऍडजस्ट होऊन जाईल. आता प्रॉपर येईल बघा. आता मी हुक लावून घेते. अर्धा इंचावरती लावायची बरोबर पट्टी. एकदम हळू लावायची. सारखंच दाब उचलत राहायचं आहे मशीनचा, नाहीतर सुई आपलं हुक मध्ये येऊ शकते. एकदम सांभाळून करायचं. अशा प्रकारे लावून घेतली आपण पट्टी. आता आपण इथे अस्तरने कव्हर करणार आहे याला. अशी मी एवढी अस्तरची पट्टी घेतली आहे, साधारण 2 इंचाची. आणि ही जी आपली हुकची पट्टी आहे त्याच्या थोडस वरती आणि इकडे खाली पण अंदाजेच घेतली बघा. आता ह्याला मी फोल्ड केली या पट्टीला, अशी फोल्ड करून घ्यायची पूर्ण, आणि ही हुकांच्या खाली जाऊ द्यायची पूर्ण अशा पद्धतीने. आता परत आपल्याला एकदम जवळून स्टिच करायचं आहे या अस्तरला. एकदम चिटकून घ्यायची ती पट्टी आणि स्टिच करायचंय, कारण की आपली जी व्हाईट पट्टी ती दिसायला नको हुकची, त्याच्यामुळे. हे बघा अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगने अशी लावून घेतली मी. आता ह्याला आपण फोल्ड करायचंय. उलट्या बाजूनी ठेवते मी आधी. जास्त ते कट करते. आधी काय करू आपण, आधी इथे असं फोल्ड करून इथे स्टिच करून घेऊ एकदम जवळ, म्हणजे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे आपल्याला ते कट करून घेते. आधी हे वरून असं फोल्ड केलंय मी, आणि मग नंतर असं फोल्ड करायचंय. खालची पण पट्टी अशी फोल्ड करून घेतली मी. आता एक्स्ट्रा पट्टी ती कट करू, म्हणजे जरा जाड नाही होणार एवढं. आता ही पट्टी डायरेक्ट अशी आपल्याला फोल्ड करायची, डायरेक्ट अशी, आणि इथे स्टिच करून घ्यायचंय. एकदम जितकं शक्य होईल तितकं ताणून घ्यायचंय. अशा पद्धतीने हुक लावून झाले आपले. आता आपण लूकची पट्टी लावून घेऊ. बरोबर मापाची पट्टी कट करून घेतली मी. 8 हुक लावलेत, तर 8 लूक घेतले बरोबर. अशा पद्धतीने आपले येतील, अशी लागून अशी येईल इथे. तर आपण आधी अंतर मोजून घेऊ यांचं. आपण वरती 2 हुकांच्या मधलं अंतर कमी केलं होतं, तर ते इथे लूकचं पण कमी करून घेऊ. बरोबर येतात हुक आपले लूक. आता आपण लावून घेऊ. अशी पट्टी ठेवायची. आपल्याला लूक कसे हवेत, असे असे यायला हवेत आपल्याला लूक. तर आपण कशी लावणार पट्टी, अशी लावणार, म्हणजे ती फोल्ड होऊन अशी इथे येणार, मग अशी बरोबर. आपण लावताना अशी लावायची.
अशी लावून झाली. आता आपण याचं अस्तर आणि ते घेऊन घेऊ आधी. हे आपण बटर क्रेपला जे फ्युजिंग करून घेतलं होतं तेच घेतलंय मी इथे असं. आता मी त्याला असं फोल्ड करते उलट्या साईडनी आणि इथे क्रॉस स्टिच करते. तुम्ही माझा मागचा पार्ट बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मी हा कुठला पार्ट तयार करते ते. मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर दाखवलं होतं. आता मोजून घ्यायचं आपल्याला आधी. ही पट्टी याच्यासाठी की ते जे आपण हुकाच्या मध्ये आपली स्किन दिसायला नको म्हणून लावायची असते, त्यासाठीची पट्टी आहे. माप घेऊन घेतलंय, त्याला सरळ करून घेतली आता पट्टीला. त्याला प्रेस करायची काही गरज तर नाहीये, मग आपण स्टिच करून घेऊ म्हणजे लावायला आपल्याला सोपी जाईल. इथे स्टिच करून घेते मी. आता आपण ही पट्टी इथे लावायची आहे, म्हणजे जेव्हा आपण फोल्ड करू मग तेव्हा ती अशी येईल आणि आपले लूक असे त्या पट्टीवरती येतील. म्हणून ती लावताना आपल्याला अशी लावायची इथे. आता मी अस्तर पण घेतलेलं आहे एवढं. आता मी इथे लावणार आहे, म्हणजे ती कुठे लागली पाहिजे तर इथे, बरोबर इथे लागलं पाहिजे, शिलाई इथे आली पाहिजे अस्तरला. आपण जिथे स्टिच करतोय ना इथे, ती स्टिच इथे आली पाहिजे बरोबर. चेक करून घेऊ आपण. आहे. आता आपण हुकच्या पट्टीला केलं होतं सेम तसंच करून घेऊ. इथे असं फोल्ड करायचंय आणि इथे असं आपण स्टिच करून घेऊ. आता ही पट्टी अशी इकडे फोल्ड करायची आणि स्टिच करायचं. सध्याचं मी स्टिच करते, मी नंतर त्याला हात तुरपाई करणार आहे. अशा पद्धतीने आपली लूकची पट्टी पण लावून झाली. हे लूक जे आतमध्ये दिसतात ना ते थोडेसे बोटांनी बाहेर लोटायचे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने लूक पण लावून झाले. हुक लावून घेतले मी आता. हे बघा तर आपली बॅक साईडने असं फिनिश दिसेल. असं फिनिश होईल आपलं हे हुक आणि लूकची पट्टी. अजिबात टोचणार नाही, काहीच नाही आणि वरून असं दिसेल. हे बघा हे किती खेचलं तर तुम्ही तरी पण त्याला काहीच फरक पडत नाही. हे बघा. आणि इथे ही जी स्टिच दिली आहे ना मी, ही मी काढून टाकणार आहे दोन्ही पण. तिथे मी हात शिलाई करणार आहे, मग अजूनच फिनिशिंग मी दिसेल. आता मी याला इंटरलॉक करते आणि फायनल लुक दाखवते तुम्हाला लवकरच. तर आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे आता, बघू शकता. बघा मी त्याला फिटिंग केली होती माझ्या मापाची, पण मला ते फायनल लुक दाखवण्यासाठी मी ते फिटिंग काढून टाकली आणि डमीवरती घातलंय मी आता हे ब्लाऊज. बघा साईडची मी फिटिंग काढून टाकली, त्याच्यामुळे असं दिसतं. बॅक साईडला असं येणार आहे आपलं. त्याचा खरा लुक हा तुम्हाला घातल्यावरच कळेल. मी उद्या टाकेल आपल्या चॅनलवरती, उद्या मी याचा मी घालून फोटो वगैरे टाकणार आहे, व्हिडिओ फोटो. तर तुम्ही नक्की बघा. बघा अशा पद्धतीने झालं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच नवीन नवीन पॅटर्नचे ब्लाऊज अजून घेऊन येणार आहे. आता नेक्स्ट मी कॉर्ड सेटचं प्लॅनिंग चालू आहे माझं. कॉर्ड सेट मी शिकवणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि हे ब्लाऊज कसं वाटलं तुम्हाला नक्की मला सांगा. चला तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.